नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कोरोनाचा संसर्गाची साखळी रोखण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊनचे कडक निर्बंध लागू आहे. कोल्हापुरातही आपला कडक लॉकडाऊन सुरू आहे. सगळी लोक आता आपापल्या घरात बसलेली आहेत, पण तरीसुद्धा कोरोनाची भीती आहे. कोरोनाची ही दुसरी लाट सध्या सुरू आहे, जी पहिल्या लाटेपेक्षा अधिक घातक आणि अधिक वेगानं पसरली आहे आणि आता तिसरी लाटसुद्धा येईल असं बोललं जाते. कोरोनाच्या नेमक्या किती लाटा असतील हे अजून कुणीही सांगू शकत नाही आहे, कारण मुळात कोरोना व्हायरस ज्याचा जन्म अवघ्या 1.5 ते 2 वर्षापूर्वी झालेला आहे, त्यामुळे हा व्हायरस कशी आपली रूपं बदलेल, तो नेमकं कोणतं रूप धारण करेल, त्याचे अजून दुष्परिणाम काय आहेत, का हा व्हायरस काही दिवसानंतर निष्प्रभ ठरेल, याबद्दल वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड संशोधन सुरू आहे, चर्चा सुरू आहे. पण तुर्तास नागरिक म्हणून तुमच्या आमच्या हाती ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही खबरदारीच्या उपाययोजना आहेत, त्या जर आपण केल्या तर आपण या कोरोना व्हायरसपासून किमान सुरक्षित राहू शकतो. खरं तर कोरोनाची दुसरी लाट गेल्यानंतर आता तिसरी लाट येऊ लागलेली आहे आणि दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा गंभीर होती. मग तिसऱ्या लाटेचं काय असणार आहे? आणि आता कोरोना होऊन गेल्यानंतर सुद्धा अनेक रुग्णांची तब्येत अत्यंत झपाट्यानं खालावते आणि काही जणांचा मृत्यू होतोय, अशी सुद्धा उदाहरणं बघायला मिळत आहेत. कोरोनाबरोबर म्युकर मायकोसिस नावाचा आणखीन एक शब्द कानावर ऐकू येतोय. हा नेमका काय प्रकार आहे? 2 दिवसापूर्वीच खासदार राजीव सातव यांचा जो काही मृत्यू झाला, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा व्हायरस आढळला असं बोललं जाते. त्यामुळं अनेक शंका कुशंका निर्माण होऊ लागल्या. आपल्याला सगळ्यांना पॉझिटिव्ह राहायचे, पॉझिटिव्ह यायचं नाही आहे, पण त्यासाठी आपल्याला किमान काही माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून आज पुन्हा एकदा आम्ही कोरोनाची दुसरी लाट, त्याच्यानंतर निर्माण होणारी कॉम्प्लिकेशन्स आणि हे आत्ता जे काही 2 शब्द वापरले त्याचा नेमका आपल्याशी काय संबंध असेल, या सगळ्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेले आहेत कोल्हापुरातील सुप्रसिद्ध ENT म्हणजेच कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर संतोष कुलकर्णी यांना. नमस्कार. त्याचबरोबर सातत्यानं आरोग्य यंत्रणेशी निगडीत असलेले डॉक्टर संदीप पाटील, जे वारंवार आपल्याशी संवाद साधत असतात आणि या कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी अनेक रुग्णांवरती उपचार केले आहेत, असे डॉक्टर संदीप पाटील. दोन्ही डॉक्टरांचं स्वागत आहे. सर, सुरुवातीला मी म्हटलं त्यानुसार मला सगळ्यात पहिल्यांदा जाणून घ्यायचे, गेले 2 दिवस पुन्हा एकदा पावसाळी वातावरण झालेलं आहे, मुसळधार पाऊस पडलेला आहे, अचानक वातावरणातील उष्मा कमी झाला, आणखीन हवा थंड झालेली आहे. या हवामानातील एकदम पराकुटीचा जो हा काही बदल आहे, त्यामुळे पुन्हा एकदा आजारपणात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्याकडं सध्या या कोरोनाच्या काळामध्ये गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये कोणत्या पद्धतीचे पेशंट येत आहेत? ENT म्हणून तुमच्याकडे कोणकोणते रुग्ण तक्रार घेऊन येत आहेत? सर्वप्रथम बोलल्याबद्दल धन्यवाद, कारण काही महत्त्वाच्या विषयांना आपण तोंड फोडणार आहोतच लवकरच. तुमचा पहिला प्रश्न जो आहे की सध्या पेशंट कुठले येत आहेत, ENT कडे नॉर्मली ENT म्हणजे कान नाक घसा किंवा काना संबंधित कान दुखणं, कान फुटणं किंवा चक्करचे पेशंट खूप येतात. नाकाचे म्हणतं तर काय सर्दी, ॲलर्जी आहे आणि इन्फेक्शनचं आहे, आणि घशाचे घसा दुखणं वगैरे होतात. कोरोनाच्या काळात काय बदल झाला मी थोडं तुम्हाला सांगू इच्छितो की चक्करचे पेशंट सरप्रायझिंगली खूप वाढलेले आहेत. जेवढे पूर्वी याचे पेशंट त्यापेक्षा जास्ती येतात. कदाचित पेशंट जास्ती काळ घरी बसले असतात, लॉकडाऊन आहे, स्ट्रेस आहे, त्याचा परिणाम असेल थोडासा. सर्दी खोकलाचे पेशंट तर आहेतच, त्यामुळे ते कायम पूर्वी होते, आत्ताही आहेत. ॲलर्जीचे पेशंट्स पुन्हा वाढलेले आहेत. आणि आत्ता या 1 महिन्याचा जर विचार कराल तर आत्ता तुम्ही जो म्युकॉर मायकोसिस नावाचा प्रश्न विचारला, जी आपण काळी बुरशी, ब्लॅक फंगस म्हणून त्याची सध्या खूप चर्चा होत आहे, त्याचे पेशंट बऱ्यापैकी यायला लागलेले आहेत. म्युकॉर मायकोसिस हा आजार जो आहे तो बुरशीजन्य आजार आहे. बुरशी हा प्रकार मानव जातीच्या एक खूप आधीपासून या पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे. त्यामुळे आपण खरं उपरे आहोत, आपण नंतर आलेले आहोत. ही बुरशी सगळीकडे असते, हवेत असते, मातीमध्ये असते, पण ही बुरशी ना काही प्रमाणात संधी साधू असते. म्हणजे ही नॉर्मल शरीराला ज्याची इम्युनिटी चांगली आहे, विशेषतः आपली अंतरत्वचा किंवा म्युकोझल लायनिंग यांची इम्युनिटी ज्यांची चांगली आहे, त्याच्यावरती कधीही हल्ला करत नाही, पण ती वाट पाहत असते आणि एखादी कमकुवत जागा सापडली की ते हेरून ती हल्ला करते. आणि आत्ता त्याला छान कारणच मिळालेलं आहे, जे आपण एक अभद्र युती म्हणू तसं 3 गोष्टींची अभद्र युती सध्या झालेली आहे. त्याच्यामध्ये डायबिटीस, दुसरं म्हणजे कोविड म्हणजे कोरोनाने होणारा आजार, आणि तिसरं म्हणजे अनफॉर्च्युनेटली स्टेरॉइडचा वापर जो आपल्याला करावा लागतो. या 3 गोष्टींमुळे जी अंतरत्वचेची आणि ओव्हरऑल इम्युनिटी जी आपली वैयक्तिक मानवाची कमी होते, त्यामध्ये या बुरशीला संधी मिळते आणि मग ती या वीक झालेल्या म्युकोझल लायनिंगवर हल्ला करते.
आणि म्हणून त्याचे पेशंट्स वाढलेले आहेत. पण मग त्याचे सर्वसामान्य माणसानं ओळखायचं कसं की आपल्याला हा बुरशीजन्य आजार सुरू झालेला आहे हे ओळखायचं कसं? एक्झॅक्टली. फॉर्च्युनेटली ज्या माणसाची इम्युनिटी, ज्यांना आपण इम्युनो कॉम्पिटंट म्हणतो, की ज्यांची इम्युनिटी सर्व दृष्टीने चांगली, यांच्यामध्ये हा सहसा होत नाही. तसा हा रेअर आजार आहे. त्यामुळे डायबेटिक पेशंटना विशेषतः, आणि आजच्या काळात सगळ्यात रिलेव्हंट म्हणजे ज्यांना कोविड झालेला आहे किंवा होऊन गेलेला आहे, त्यांच्यामध्ये जर काही अतिशय प्रमुखाची लक्षणं तुम्हाला सांगतो मी, की अतिशय चांगलं असले नाक अचानक गच्च व्हायला लागणं, नाक कोरडं पडणं, नाकातनं रक्त येणं किंवा काळपट हिरवट घाण येणं, चेहऱ्यावर सूज येणं, चेहऱ्यावरच्या संवेदना बदलणं, डोळा सुजणं, डोळा लाल होणं, डोकं दुखणं किंवा डोळ्याच्या हालचालीला त्रास होणं, यापैकी कुठली लक्षणं दिसू लागली तर त्वरित त्याच्यावर काय आपण तपासणे आणि उपचार केले पाहिजेत. आणि ही लक्षणं नॉर्मली जे कोविड नुकता झालेला किंवा होऊन गेलेले, ज्यांना आपण पोस्ट कोविड म्हणतो, अशा पेशंटमध्ये साधारण 10 ते 40 दिवसामध्ये याचं प्रमाण जास्त आहे बुरशी होण्याचं. त्यामुळे हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे आणि ही लक्षणं माहीतच असली पाहिजेत. यापैकी कुठलं लक्षण झालं तर तुमचे ट्रीटिंग फिजिशियन असतील किंवा ENT सर्जन असतील, यांना ताबडतोब दाखवून पुढील जे काही तपासण्या आणि उपचार ताबडतोब केले पाहिजेत. आपण आता बोलताना स्टिरॉइडचा उल्लेख केला. हो. पण आता सरसकट कोरोनाच्या पेशंटना स्टिरॉइड दिली जात आहेत. संदीप पाटील सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की स्टिरॉइड म्हणजे मग आजार परवडला पण औषध नको असं म्हणायचं का आता आपण? आणि मग सर्व डॉक्टर कम्युनिटी हे समजून न घेता किंवा समजून घेऊन सुद्धा स्टिरॉइडचा आग्रह का धरते? नाही, बेसिकली आपण जी स्टिरॉइड वापरतो आता सध्या, ती ज्या ठिकाणी इंडिकेशन्स आहेत, हे डबल वेपन आहे स्टिरॉइड हे. तर तसा विचार केला तर प्रत्येक औषधाचे फायदे आणि दुष्परिणाम होतात. तसंच हे स्टिरॉइड हे अनेक वर्षापासून वापरात येणारं औषध आहे, परंतु त्याचं प्रमाण आणि इंडिकेटेड ठिकाणी वापरणं फार गरजेचं आहे. काही वेळेला त्याचा अतिरिक्त वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो, त्यामुळे थोडे इम्युनिटी सप्रेस होते आणि त्यामुळं म्युकरमायकोसिस असं नाही तर कुठल्याही प्रकारचं फंगल इन्फेक्शन पटकन कॅच होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर अदर व्हायरल इन्फेक्शन्स आहेत, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहेत. त्यामुळं स्टिरॉइडचा प्रोलॉंग जर यूज केला आपण तर ही शक्यता असते. परंतु आता कोविडमध्ये ज्या ठिकाणी इंडिकेशन्स आहेत त्या ठिकाणी ते वापरणं गरजेचं आहे. तुम्ही जसं बोलला की सरसकट, पण काही ठिकाणी त्याचा दुरुपयोग केला जातो, परंतु तो न होता सर्व कोविड पेशंटना स्टिरॉइडची गरज नाही आहे. ठराविक टप्प्यावरच स्टिरॉइडची गरज लागते. तर त्याच रुग्णांना जर स्टिरॉइड वापरलीत आणि ती दिल्यानंतर जर काही प्रमाणामध्ये जर काळजी घेतलीत तर ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आता जसं सरांनी सांगितलं की नेझल असेल, ऑर्बिटल किंवा रायनोसेरेब्रल म्हटलं जातं की नाक आणि मेंदूच्या ह्याच्यामध्ये हा म्युकरमायकोसिस जो फंगाय आहे तो कॉमन आहे, परंतु ते सोडून सुद्धा इतर ठिकाणी म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता असते. तर त्याच्यामध्ये लंग्स आहेत, त्यानंतर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक आहे, त्यानंतर डिसेमिनेटेड ज्याला म्हणतो की ब्लडच्या माध्यमातून तो सर्वत्र पसरू शकतो. ज्यांच्या ऑर्गन ट्रान्सप्लांट झालेले आहेत, इम्युनोसप्रेसंट बरेच दिवस औषधं चालू आहेत, डायबेटिक किटो ॲसिडोसिस आहे, तर बरेचसे जुनाट आजार ज्यांना आहेत तर त्यांना इतर ठिकाणी होण्याची शक्यता असते. बोनमध्ये होऊ शकतो, किडनीला होऊ शकतो, स्किनमध्ये कॉमन आहे. बऱ्याच वेळेला आपली जखम उघडी असते तर तिथून प्रवेश होऊ शकतो. त्यामुळं फुल स्विंग वापरणं, शूज वापरणं, ग्लोव्ज वापरणं हे आत्ताच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. आणि बुरशीजन्य ठिकाणी पोस्ट कोविड स्वच्छतेच्या ठिकाणी जावं, म्हणजे परत स्वच्छतेकडे आपल्याला यावं लागते. हात स्वच्छ धुणं किंवा ठराविक ज्या ठिकाणी आता सरांनी सांगितलं. पण काय होतं, बऱ्याचदा आपल्याला बुरशी डोळ्यानं दिसू शकते, म्हणजे पावावरती किंवा अन्नावरती सुद्धा बुरशी धरते. आता ही बुरशी जी आहे ही शरीराच्या त्वचेवरती येत नाही तर शरीराच्या अंतर्भागात तयार होते, त्यामुळे ती डोळ्यानं दिसत नाही. नाही, बुरशीचे अनेक प्रकार आहेत. ही जी बुरशी म्युकरमायकोसिस ही फारच छोटी, डोळ्यानं दिसणं मायक्रोस्कोपिकली सुद्धा बघणं अवघड असतं. अगदी आपली कुत्र्याच्या छत्रीमध्ये ती एक बुरशी ती तर अगदी सहज दिसते आपल्याला, पण ही बुरशी फारच सूक्ष्म बुरशी आहे. याचा हा प्रकारच वेगळा आहे पूर्णपणे, त्यामध्ये दिसणार नाही. पण हा आजार पूर्ण बरा होतो. हो, हा वेळीच जर याचं निदान झालं, हे अतिशय म्हणजे अंडरलाईन वाक्य, हे वेळीच निदान झालं आणि योग्य ते उपचार त्वरित झाले तर आजार हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. पण अनफॉर्च्युनेटली बरेच वेळा म्हणजे आता काय झालं की कोविडच्या पेशंटमध्ये ऑब्व्हियसली पूर्णपणे कोविडचा विचार जास्त प्रमाणात केला जातो. त्यामुळे काही वेळेस त्या आजाराकडे थोडं दुर्लक्ष झालं आणि तो जर फार उशिरा डायग्नोज झाला तर मात्र रुग्ण दगावण्याचं प्रमाण पण बऱ्यापैकी असतं. म्हणजे तुम्ही जागतिक जर स्टॅटिस्टिक्स बघितलं तर ते भरपूरच आहे प्रमाण. म्हणजे मला अजिबातच समाजाला घाबरायचं नाही आहे, पण प्रमाण मुळातच त्या आजाराचं जास्ती. आणि कोविडमुळे म्हणजे जेव्हा कोरोना नव्हता तेव्हा त्या आजारामुळे मृत्यूचं प्रमाण होतच. म्हणजे कोविड नव्हता तेव्हा मायकोसिस होता, आजार होताच, कारण डायबेटिक पेशंट होते,
कित्येक पेशंटना काही कारण जसं संदीप सरांनी सांगितलं इम्युनोसप्रेसंट, किडनी ट्रान्सप्लांट झालेले ल्युकेमियाचे आहेत. बरेच पेशंट हा ल्युकेमियाचे पेशंट असतात, जॉईंट ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि अशा पेशंटमध्ये पूर्वी व्हायचीच, पण थोडं कोरोनामुळे कोविडमुळे ह्या इम्युनिटीला अचानकच फारच मोठ्या प्रमाणात इम्युनिटी सप्रेस झाल्यामुळे अनेक कारणांमुळे ते प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली म्हणून म्युकर मायकोसिसची भीती वाढलेली आहे. पण तसा अर्थार्थी कोविड आणखी म्युकर मायकोसिस यांचा थेट संबंध काही नाहीये. डायरेक्ट कोविड आणि म्युकॉरमायकोसिसचा काही संबंध अजून तरी एस्टॅब्लिश झालेला नाहीये. त्याच्यावर काही आता पॉस्ट्युलेट्स यायला लागलेले आहेत, पण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 3 कारणं मिळतात आपल्याला की कोविडमुळे मुळात त्याची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. तुम्ही व्हाईट ब्लड सेल्स कमी होतात, लिम्फोसाइट्स कमी होतात, ओव्हरऑल इम्युनिटी सेल्युलर इम्युनिटी कमी होते. शिवाय जर पेशंट डायबेटिक असेल तर डायबिटीस हा सगळ्यात मोठा इम्युनो कॉम्प्रोमाइज सिच्युएशन आपण म्हणतो, गृहीत धरतो. आणि तिसरं म्हणजे स्टिरॉइड्स, म्हणजे आपण त्याला आगीत तेल ओतणं म्हणतो ना, तसं जातं. ते सर म्हणाल्याप्रमाणे अगदीच बरोबर की स्टिरॉइड द्यावेच लागतात. आतापर्यंत जी कोविडकरता औषधं वापरली गेली आहेत त्यात सगळ्यात प्रभावी अजूनपर्यंत तरी स्टिरॉइड्सच ठरली गेली आहेत. पण जसं त्यांनी म्हटल्याप्रमाणे ज्युडिशियस यूज हा जो शब्द आहे की CDC, ICMR सर्व संस्थांच्या गाईडलाईन्स आहेत. कुठल्या दिवशी स्टिरॉइड सुरू करावं, कुठलं स्टिरॉइड द्यावं, काय मात्रेत द्यावं, कधी बंद करावं, आणि त्याच्याबरोबर डायबेटिक पेशंटमध्ये शुगर कंट्रोल हे अतिशय महत्त्वाचं आहे. बरोबर. तुम्ही जर स्टिरॉइड दिल्यानंतर डायबेटिक पेशंटची शुगर 100% वाढणार आहे, ती कशी कंट्रोल करायची? मग त्याला योग्य औषधं, इन्सुलिन देऊन जर आपण शुगर कंट्रोल केली, हायजीन प्रॉपर काळजी घेतली आणि ओव्हरऑल सराउंडिंग जर आपण स्वच्छ ठेवलं तर कदाचित आपण या रोगाला थोडासा अटकाव करू शकू. पण आता सरसकट म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह आहे म्हटल्यावरती रुग्णाला रेमडेसिवीर पाहिजे असं आता रुग्णाचे नातेवाईकच ठरवू लागलेले आहेत. रेमडेसिवीर हे औषध म्हणजे स्टेरॉइड आहे की अँटीबायोटिक आहे की प्युअर मेडिसिन आहे? हे स्टिरॉइड पण नाही आणि अँटीबायोटिक पण नाही. आपण ज्याला जी आत्ता अनंत औषधं आलीत, इम्युनोमॉड्युलेटर्स म्हणतात, म्हणजे आपल्या इम्युनिटीवर काम करणारी, त्यात तसं टोसलीझुमॅब आहेत, तशा प्रकारचे औषध आहे. अनफॉर्च्युनेटली अजूनही रेमडेसिवीर हे 100% कोरोनावर उपयुक्त असं कुठेही आलेलं नाहीये. म्हणजे एव्हिडन्स जर तुम्ही फेविपिराविरच्या गोळ्या दिल्या एक्झॅक्टली खूप नाही, अगदी सुरुवात तुम्ही बघितलं तर हायड्रोक्सिक्लोरोक्विन पासून झालं, आयव्हरमेक्टिन आहे, फायव्हिपिराविर आहे, खूप इव्हन जी आपण स्वाईन फ्लू औषधं वापरायची ती पण औषधं वापरली गेलेली आहेत. पण यातलं कुठलंही औषध हे 100% प्रभावी आहे अजूनपर्यंत या गेल्या 1.25 वर्षात प्रूव्ह झालेलं नाहीये. काय झालं अनफॉर्च्युनेटली की थोडं अनफॉर्च्युनेटली सोशल मीडियामुळे असेल किंवा लोकांना इन्फॉर्मेशनला ऍक्सेस असल्यामुळे असेल, हल्ली प्रत्येक जण स्वतःहून एक कोविडॉलॉजिस्ट झालेला आहे. म्हणजे तुम्ही जर गल्लीवर जरी चर्चा ऐकली तरी तो गल्लीमधला माणूस सुद्धा अशी किरकोळीत, म्हणजे पूर्वीच्या काळी कसं ना अमिताभ मिथून आमच्या घरातले लोक बोलायचे, तसं रेमडेसिवीर, टोसलीझुमॅब म्हणजे आपल्या घरीच बनतं, अशा प्रकारे लोक त्याचा चर्चा करत असतात. त्यामुळे अनफॉर्च्युनेटली काय होते की, आणि भीती हा प्रकार आहेच ना, शेवटी माणूस प्राणी हा मृत्यूला घाबरतोच ना, आणि त्यांना असं वाटतं की रेमडेसिवीर हे एकच आहे की जे आपल्याला वाचवणार आहे, त्यामुळे धाव करा, डॉक्टरांच्या मागे लागा, रेमडेसिवीर द्या. पण सर, ही परिस्थिती निर्माण करण्यासाठी माध्यम आणि डॉक्टर हेच कारणीभूत आहेत. सर्वसामान्य माणसाला रेमडेसिवीर हा शब्दच माहीत नव्हता. डॉक्टरांनीच रेमडेसिवीरचा अतिरेकी वापर सुरू केला. कोणताही कोरोनाचा पेशंट आला की त्याला दे रेमडेसिवीर, ही पद्धत कोल्हापूरमध्ये रूढ झालेली होती आहे. काय सांगाल तुम्ही इतके आता पेशंट ट्रीट करताय, बघताय, काय सांगाल तुम्ही परखडपणानं स्पष्ट खरं सांगा? 2 गोष्टी आहेत. एनिथिंग एक्सेस इज पॉयझन म्हटलं जातं. तसं मीडियाचा अतिप्रमाणामध्ये वापर, गुगलचा अतिप्रमाणामध्ये वापर तो एक घातक आहे. माणसाला नॉलेज असावं पण ते एक्सेस नसावं, त्या दृष्टिकोनात नाही. आणि दुसरं असं आहे की रेमडेसिवीर देण्याची इंडिकेशन ठरलेली आहे. एक्झॅक्ट औषध ते लागूच पडत नाही असं नाही आहे. लागू पडेलच का नाही हे सांगता येत जरी नसलं तरी त्याचे फायदे देखील आहेत. फक्त ते योग्य वेळेला त्याला आता गाईडलाईन्ससुद्धा दिलेल्या आहेत, ICMRनं दिलेल्या आहेत, टास्क फोर्सनं दिलेल्या आहेत. ज्या पेशंटचा स्कोअर एक ठराविक मर्यादेच्या पुढं आहे, HRCT स्कोअर 15च्या पुढं, ऑक्सिजन सॅच्युरेशन आहे, त्यानंतर रक्तातील कोविड मार्कर्स ठरलेले आहेत, फिवर कॅटेगरी ठरलेले आहेत, त्याचे सिम्पटम ठरलेले आहेत, त्याचे रिनल पॅरामीटर, बाकीचे ब्लड रिपोर्ट्स, ह्या सर्व गोष्टी बघून योग्य वेळेला रेमडेसिवीरचा वापर करणं गरजेचं आहे. परंतु आपण म्हणताय तसं काही वेळेला नातेवाईकांच्या मध्ये एवढं मोठ्या प्रमाणामध्ये रेमडेसिवीर डोक्यामध्ये बसलेलं आहे की पेशंट आला पॉझिटिव्ह की त्याला रेमडेसिवीर चालू म्हणजे ते डॉक्टर सांगायच्या आधी पेशंटचे नातेवाईक धावपळ करायला लागतात, ब्लॅक न विकत घ्यायला तयारी दाखवतात. सोशल मीडियावरती असा पेशंट आहे, रेमडेसिवीर हवंय, कुठं मिळेल का, मग त्याच्यावरती लगेच मी प्रयत्न करतो, मी बघतो म्हणून फोनाफोनी सुरू होती. हा सगळा प्रकार आहे. हे बघितल्यानंतर मला काही वेळा खरंच वाटतं की विशिष्ट औषध निर्मिती कंपन्यांचंच हे सगळं एक जाळं नाही ना. म्हणजे एका विशिष्ट कालावधीमध्ये एका विशिष्ट औषधालाच मागणी का वाढते, मग त्याच्या मागं प्रचंड मोठं अर्थकारण आहेच.
आता हे कुणी जाहीरपणे कॅमेरासमोर कबूल करू शकणार नाही मला माहिती आहे, पण हा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. मला विचारायचं आहे की गेल्या काही दिवसामध्ये कोरोनाचे पेशंट वाढत आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. ते बरे पण तेवढेच होत आहेत. म्हणजे सरसकट प्रत्येक रुग्ण जो आहे तो एकदम काही सिरियस बनत नाहीये. पण ॲट द सेम टाइम कोल्हापूर जिल्ह्याचा डेथ रेट हा संपूर्ण भारतात सर्वाधिक आहे. ही काळजीची गोष्ट आहे. आणि आता असंही बघायला मिळते की कोरोनातनं तो रुग्ण बाहेर आला, बरा झाला आणि मग त्यानंतर अवघ्या 3-4 दिवसामध्ये अचानक प्रकृती नाजूक बनते आणि तो कोलॅप्स होतो आणि डेथ होती. याच्या मागं काय कारण आहे? दोघंही डॉक्टर आहात तुम्ही, त्यामुळे दोघांनाही बोलायला हरकत नाही. 2-3 गोष्टी याच्यामध्ये आहेत की कोरोनामध्ये आपण सांगितल्या पद्धतीनं बरेचसेच टक्केवारी जी आहे की ती पूर्णपणे पेशंट चांगले होतात रुग्ण. तर त्याच्यामध्ये काही वेळेला आपण होम आयसोलेशन करतो, काही वेळेला CCC सेंटर्समध्ये ठेवतो, काही वेळा हॉस्पिटलाइज करावं लागतं. मग कोणाला ऑक्सिजन लागतो, कोणाला हाय फ्लो, कोणाला व्हेंटिलेटर, आणि अशा ह्याच्यातनं रुग्ण बऱ्यापैकी बरे होतात. बरे झाल्यानंतर 2-3 गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये एक फॉलोअप जो व्हायला पाहिजे की बाबा एक 8 दिवसाची औषधं लिहून दिल्यानंतर जे परत फेर तपासणी प्रॉपर पद्धतीनं झाली पाहिजे. एक नंबर 2 म्हणजे रुग्णानं ती मेडिसिन्स प्रॉपर घेतली पाहिजेत आणि प्रिकॉशनरी काही मेजर्स आहेत तर ते घेणं गरजेचं आहे. कारण का कोरोनातनं बरा झाला म्हणजे त्या दिवशी निगेटिव्ह आला म्हणजे तो आजार संपला असं होत नाही. तर पण मला मुळात विचारायचंय, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 14 दिवस 21 दिवस त्यानं सर्व उपचार घेतले आणि त्यानंतर परत जर त्याला टेस्ट करायची असेल स्वतःची तर ती किती दिवसानं करावी? म्हणजे आज मी कोरोना पॉझिटिव्ह आलोय, मी आजपासून पुढं 14 दिवस 21 दिवस सर्व जे उपचार घेतले, मी बरा झालो, मला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळाला, त्यानंतर मला पुन्हा माझी टेस्ट करून घ्यायची आहे की मी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे तपासून घ्यायचे, तर मी ती टेस्ट कधी केली पाहिजे? 17 दिवसानंतर आपण ती टेस्ट करू शकतो. म्हणजे हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आल्यानंतर 17 दिवसानंतर. पण मी असं ऐकलेलं आहे की पॉझिटिव्ह आल्यानंतर पुढे महिनाभर त्या रुग्णाची कधीही टेस्ट केली तर तो पॉझिटिव्हच येतो. नाही, हे एकदम चुकीचं आहे. कारण का काही केसेसमध्ये पॉझिटिव्ह 1 महिना किंवा 2 महिने डेड व्हायरस सर म्हणतात तसं राहू शकतात. अच्छा. पण सरसकट अजिबात असं होत नाही. युजली साधारणतः 8व्या ते 10व्या दिवशी बऱ्याच रुग्णांच्या टेस्ट या निगेटिव्ह येत असतात. व्हायरुलन्स पिरियड जो आहे तो साधारणतः पहिल्या 8 ते 10 दिवसामध्ये असतो आणि सायटोकाईन स्ट्रॉम ज्याला म्हटलं जातं व्हायरसचा तर तो 7 ते 14 दिवस आहे. अच्छा. आणि टोटल त्याच्यातनं बऱ्यापैकी डेंजरमधनं जायला साधारण 17 ते 28 दिवस लागतात. आणि पोस्ट कोविड कॉम्प्लिकेशन्स आहेत ती बऱ्याच वेळेला 3 महिन्यापर्यंत आणि काही वेळेला नंतर पण लागू शकतात. त्याच्यामध्ये कार्डियक इव्हेंट्स आहेत, स्ट्रोक सारखे विषय आहेत ब्रेनमध्ये. बेसिकली थ्रॉम्बोटिक म्हणजे क्लॉटिंग फॅक्टरमध्ये डिफेक्ट होतो, त्यामुळे रक्त पातळणाऱ्या गोळ्या प्रॉपर पद्धतीनं घेणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांना न्यूरोपॅथी होते, काही लोकांना थर्ड नर्व पाल्सी वगैरे डोळ्यांच्यावर परिणाम होतात, दुसरे अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन्स आहेत. पण आपला जो मूळ प्रश्न होता तो हाच याच्याशी निगडीत आहे की कोरोनातनं बरं झाल्यानंतर अचानक पुन्हा कॉम्प्लिकेशन्स वाढू लागतात. आणखीन अचानक असं होत नाही. तरुण मुलं सुद्धा आता त्यांना कार्डियक इव्हेंट झाला तर सडन होऊ शकते ना, त्याची काळजी घ्यायला पाहिजे. कोरोनाचा आणखीन हार्ट अटॅकचा काय संबंध आहे? संबंध आहे ना. कोॲग्युलेशन वर मेन तर प्रॉब्लेम होतो ना. रक्तात गुठळ्या तयार होतात आणि हृदयाला अटॅक ज्यावेळेला येतो त्यावेळेला रक्तवाहिनी ब्लॉक होते. त्यानंतर दुसरं म्हणजे हृदयाचे जे स्नायू आहेत त्याला आपण मायोकार्डियम म्हणतो, मायोकार्डायटिस असतो. त्यानंतर हार्ट फेल्युअर आहे, त्यामुळे हृदयावर होणारी कॉम्प्लिकेशन बरेच आहेत. ब्रॅडिकार्डिया होऊ शकतो. म्हणजे काय ब्रॅडिकार्डिया म्हणजे नाडीचे ठोके नॉर्मलच्या कमी जाणं, त्याला अरिथमिया म्हणतात. म्हणजे 3 प्रकारचे हृदयाची कॉम्प्लिकेशन्स आहेत. एक म्हणजे अरिथमिया ज्याला कंडक्शन सिस्टीम ठरलेली असते, इलेक्ट्रिकल करंट, तर त्यामुळे नाडीचे ठोके कमी जास्त होणं त्याला अरिथमिया म्हणतात. एक त्याच्यामध्ये सडन अरेस्ट होऊ शकतं. दुसरं म्हणजे मायोकार्डियम, हृदयाचे जे स्नायू असतात तर त्याला सूज येते बऱ्याच वेळेला, त्याला मायोकार्डायटिस म्हणतात. तिसरं म्हणजे हार्ट फेल्युअर, हृदयाच्या पंपाच्या कॅपॅसिटीवर परिणाम झाल्यामुळं त्याला सूज येणं, दम लागणं, चेहऱ्याला सूज येणं, हार्ट फेल्युअर म्हणतो. आणि चौथं म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्यावर परिणाम होऊन हृदयाला हार्ट अटॅक येऊ शकतो. असे 4 प्रकारचे कॉम्प्लिकेशन ही फक्त हृदयामध्ये होऊ शकतात. त्याकरता प्रॉपर आपण त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. पोस्ट कोविड एकदा बरा झाला म्हणजे सुटलो असं जे बघतोय ना आपण, ते चुकीचं आहे. पण मग किती काळ लक्ष ठेवलं पाहिजे? कमीत कमी 3 महिने आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही रेअर कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्यामुळे आपण जसं शरीराकडं योग्य पद्धतीनं आपण सातत्यानं काही गोष्टीत बघणं आणि रेग्युलर डॉक्टरांच्याकडे फॉलोअप ठेवणं. पण मग कोरोना झाल्यानंतर
तुमच्या म्हणण्यानुसार 17 दिवस ते 28 दिवसामध्ये पुन्हा एकदा आपण तपासणी केली कोरोनाची, त्यातनं निगेटिव्ह रिपोर्ट आला, तर त्यानंतर पुढे 3 महिने तरी काळजी घेतली पाहिजे किमान. पण ती काळजी घेतली पाहिजे म्हणजे दर महिन्याला ECG करून घ्यायचा, काय काळजी काय घ्यायची? सिम्पटम्स वॉच केले पाहिजेत. अच्छा. कुठलीही लक्षण आपण अंगावर काढायची नाहीत. पुन्हा ताप आला, काही होऊ दे, ताप थकवा येऊ दे, वाढायला लागला. थकवा आला, दम लागला, बरं. अचानक असं काय होत नाही बॉडीत. आधी त्याला काय ना पहिल्यांदा काहीतरी शरीर तुम्हाला इंडिकेशन सांगत आलेलं असतंच. असतं. बरोबर. तर थोडंसं आपण अलर्ट राहणं गरजेचं आहे. एक दुसरं म्हणजे काही लोकांना कॉम्प्लिकेशन ऑलरेडी म्हणजे ज्यांचं डी डायमर हायर साईडला आहे, बरोबर आहे. IL-6 हायर साईडला आहे, ऑलरेडी जे स्ट्रॉंग मध्ये असतात. हाय रिस्क दुसरी जी कॅटेगरी आहे, आता आपण जे म्हटलं की कोमॉर्बिड कंडिशन असते, प्रोलॉंग डायबिटीज, प्रोलॉंग हायपरटेन्शन, लिव्हर डिसीज, किडनी डिसीज, कॅन्सर सारखे आजार, ट्रान्सप्लांट ज्यांचं केलेलं आहे, असे जे कोमॉर्बिड आहेत, एज ज्यांचं जास्त आहे, काही औषधं त्यांना लॉंग स्टँडिंग चालू आहेत, इम्युनोसप्रेसंट, स्टिरॉइड्स, तर अशा पेशंटनी विशेष लक्ष देणं गरजेचं असते की त्यांना रिस्क फॅक्टर वाढत असतात. तर त्यांनी थोडं प्रॉपर जर लक्ष दिलं आपले सिम्प्टमॅटॉलॉजी, त्यानंतर परत आपला डाएट आहे, दुसरं म्हणजे सायकोलॉजिकल इफेक्ट जे कोरोनाचे आहेत ते अतिशय डेंजरस आहेत. कारण का एवढं भीतीचं वातावरण आहे, कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर पण आहे, निगेटिव्ह आल्यावर पण आहे. ओव्हरऑल असा समाज एका भीतीतनं चाललाय, अशी एक परिस्थिती आहे. एक निराशाजनक सगळीकडे आणखी सायकोलॉजी जो फॅक्टर आहे ना प्रकार आहे की जवळचा पॉझिटिव्ह आल्यावर ते आधीच निम्मावून जाते. नाही, खरं आहे. काय झालंय सर, गेल्या काही दिवसामध्ये अनेक तरुण सुद्धा या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मृत्युमुखी पडलेत. काल परवापर्यंत अत्यंत धडधाकट चालता बोलता माणूस अचानक नाहीये. कशामुळं? कोरोनामुळं. हा इतका धक्कादायक प्रकार आहे की त्यातनं खरोखरी निगेटिव्हिटी वाढत चाललेली आहे. अर्थात आपण नेहमी म्हणतोय की आपल्याला पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, सकारात्मक राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे, पण अवतीभोवतीचं वातावरणच असं तयार झालेलं आहे की त्यातनं पॉझिटिव्ह राहणंच कठीण होत चाललेलं आहे. हे जरासं चुकीचं आहे. कारण काय, वातावरण शेवटी साईडचं आहे. आपली दृष्टी कशी आहे त्या वातावरणाकडे, आपण त्या गोष्टीला फेस कसं करतो, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आपण हो हो आहार, विहार आणि विचार ह्या 3 गोष्टी, आणि मन, आत्मा आणि शरीर. शरीर हे तिसरा पार्ट आहे. त्यामुळं सोल, माइंड आणि बॉडी. त्यामुळं मन आणि आत्मा शुद्ध तर शरीर तंदुरुस्त. आत्ता खरे संदीप पाटील सर आम्हाला दिसले. संतोष कुलकर्णी सर, मी तुमच्याकडे येतो की मुळात कोरोनाचा जो व्हायरस आहे तो फुफ्फुसामध्ये जातो, लंग्समध्ये जातो, आणि मग तिथे तो अटॅक करतो, आणि त्यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झालाय असं आम्हाला जे काही माहिती आहे त्यानुसार आहे. पण कोरोना व्हायरस शरीरात प्रवेश करतो तो नाकावाटे किंवा तोंडावाटे, प्रमुख नाकातूनच. आपण ENT, कान नाक घसा तज्ज्ञ आहात. पण मग या कोरोनाचा लंग्सवरती, फुफ्फुसावरती जर परिणाम होत असेल तर त्याचा आपल्या नाकावरती किंवा अन्न किंवा श्वास नलिकेवरती काहीच परिणाम होत नाही? काही होतो की डेफिनेटली होतो. फक्त ज्या भागावर म्हणजे आपली श्वास नलिका आहे ना, ती नाकापासून सुरून फुफ्फुसापर्यंत एकच आहे. आपण त्याचे वेगवेगळे भाग केलेत, नाक, घसा, श्वास नलिका, आपल्या फुफ्फुसांकडे जाणाऱ्या त्याच्या पुढच्या ज्या वाहिन्या आहेत सगळ्या, आपल्या मेन ब्रॉन्कस आपण ज्याला म्हणतो, पण ॲक्च्युली हे त्याचं जी त्वचा आहे ती एकच आहे. त्यामुळे नॉर्मली त्वचेचा कुठलाही भाग किंवा किंबहुना सर्व त्वचा अफेक्ट होऊ शकते. पण त्या भागामधले जी काही लक्षणं येतात त्याच्यावरनं आपल्याला जी सिव्हिरिटी कळते. उदाहरणार्थ नाकामध्ये जर इन्फेक्शन झालं तर सर्दी होणं, नाकामध्ये डिस्चार्ज होणं, किंवा हल्ली सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षण सांगितलं जातं की वास जाणं अचानक. हे अत्यंत महत्त्वाचं लक्षण आहे की अचानकच वास गेला. म्हणजे मी मुद्दामून सांगू इच्छितो की हल्ली अचानक वास जाणं म्हणजे RT-PCR पेक्षा सेन्सिटिव्ह समजतात. म्हणजे तुमचा जर अचानक वास गेला आणि तुम्हाला नुकता ताप बीप आला असेल, इज ॲज गुड ॲज अन RT-PCR इतके. हा, त्यामुळे हे पण म्हणजे वास जाणं हे 100% कोरोनाचं हल्लीच्या काळात बाकी इतर कारण आहेत ना, ॲलर्जीमुळे वास जाऊ शकतो किंवा इतर काही ट्युमर्समध्ये जाऊ शकतो. पण अचानक म्हणजे मी कालपर्यंत माझा वास चांगला होता, आज मला वास येत नाही, अनलेस प्रूव्ड अदरवाईज कोरोना म्हणून गृहीत धरून चालावं. दुसरं मगाशी तुम्ही बोलताना म्हटलं की घसा दुखणे. घसा दुखणं ही एक तसं नॉर्मल आजार आहे. पण आता घसा दुखल्यानंतर, घसा खवखवायला लागल्यानंतर सगळ्यांना पहिला भीती वाटते, पोटात गळा येतो, तो म्हणजे कोरोना आहे का? अगदी बरोबर आहे. हे कितपत नाही, घसा दुखण्याचे अनेक कारणं आहेत. आणि मी म्हटल्याप्रमाणे फक्त घसा दुखतोय, आता नेमकं काल मी काहीतरी अचानक थंड खाल्लंय खूप आणि घसा दुखतोय, तर थोडं आपण ऑब्झर्व करू शकतो ना. किंवा बऱ्याच जणांना, मला हल्ली या विशेषतः या 1.5 वर्षात जे जाणवलं ना, की बरेच जे लॉकडाऊनमुळे घरी बसून आहेत, ॲक्टिव्हिटी काही नाही आहे, स्ट्रेस खूप आहे, कित्येक जणांचे कामधंदे गेलेत, आणि यांना ना रिफ्लक्स नावाचा एक प्रकार होतो. रिफ्लक्स म्हणजे आपण जे खाल्लेलं अन्न असतं ते आपल्या अन्न नलिका आणि आपलं जठर म्हणजे पोटाला जोडणारा जो वॉल आहे तो वीक झाल्यामुळे किंवा काही कारणामुळे ते वर येतं,
आणि त्याचं घशाला इरिटेशन होऊन त्रास होतो. आणि हे म्हणजे माझ्याकडे सगळ्यात जळजळणं किंवा आम्लपित्त ज्याला आपण म्हणतो. आम्लपित्त आपण ऍसिडिटी म्हणतो, पण रिफ्लक्स हा त्याचाच एक व्हेरियंट झाला. आणि रिफ्लक्स हे अतिशय कॉमन कारण आहे घसा दुखण्याचं. मग त्याच्यामध्ये काय बघावं लागतं की त्याच्यावर मला इतर काही लक्षणं आहेत का, जसं उदाहरण म्हटलं की वास येत नाहीये किंवा मला थकवा येतोय, माझं प्रचंड अंग दुखतं आहे, एखाद्याला अचानक पाठ दुखायला लागते, एखाद्याला एकदम लूज मोशन सुरू होतात. असे जर काही असोसिएटेड सिम्पटम्स आले तर आपण अधिक सतर्क राहिलं पाहिजे की कोरोनाची शक्यता जास्ती आहे. घसा दुखला म्हणजे मला कोरोना झाला अशी भीती बाळगणं खूपच चुकीचं आहे. पण कुठल्याही सिम्पटमकडे अनफॉर्च्युनेटली ओव्हरऑल प्रमाण खूप वाढल्यामुळे प्रत्येक सिम्पटमकडे थोडं लक्ष देणं, गरज पडलं तर आपल्या फॅमिली डॉक्टर किंवा फिजिशियन यांना कन्सल्ट करणं हे गरजेचं आहे. म्हणजे हल्लीच्या काळात तरी आहे गरजेचं. मला सांगा, डोकंदुखी आणि कोरोना यांचा काही संबंध आहे? नाही, कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनमध्ये जसं अंगदुखी, ताप आहे तसं डोकेदुखी हे कुठल्याही व्हायरस जेव्हा व्हायरसचं प्रमाण रक्तामधलं वाढतं तर डोकी सगळ्यात मी तर नेहमी असं म्हणतो ना की हे काय का असं होतं माणसाला, तर वॉर्निंग सिग्नल्स. कुठेतरी आपलं शरीर सांगायचा प्रयत्न करत असतं की बाबा काहीतरी बाबा बिघडलेलं आहे बरं का. ताप येणं म्हणजे काय, शरीर आपल्याला कल्पना येते किंवा कुठेतरी काहीतरी समथिंग इज रॉंग. तसं डोकेदुखी पण त्यातलंच एक लक्षण आहे. पण जसं म्हटल्याप्रमाणे डोकेदुखीची अनेक कारणं असतात. साधं जागरण झालं, कित्येक लोकांना मायग्रेनचा किंवा अर्धशी त्रास असतो, त्यांच्यामुळे पण डोके दुखू शकते. फरक कसा करता येतो की एखादी जी मायग्रेन असलेली व्यक्ती आहे तर आधीपासून माहीत असतं की मला वरचेवर डोकं दुखतं, त्याचा पॅटर्न माहीत असतो. बरोबर. कुठलाही पॅटर्न नसताना, कुठली हिस्ट्री नसताना अचानक जर डोकं दुखायला लागलं आणि ते खूप प्रमाण त्याचं तीव्र असेल तर मग आपण त्याकडे जरासं संशयाने बघणं गरजेचं आहे. गाफील राहता कामा नये असं माझं मत आहे. दोन्ही डॉक्टरांना एक अत्यंत संवेदनशील, अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. कोल्हापूरमधील डेथ रेट ही प्रचंड भीतीची आणि काळजीची अशी आता एक भावना किंवा मुद्दा बनलेला आहे. टास्क फोर्स सुद्धा कोल्हापूरमध्ये येऊन गेला. त्यांनी असा निष्कर्ष काढलेला आहे की जो काही प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल सांभाळला जात नाही, पाळला जात नाही आहे. तुम्ही जबाबदार डॉक्टर आहात, तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरमधील डेथ रेट वाढण्यामागची कारणं काय आहेत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पूर्वी जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये मागच्या लाटेमध्ये पर्सेंटेज कमी होतं. मृत्यूचं पर्सेंटेज कमी नाही, होतं. डायग्नोसिसचं सुद्धा बरं. ग्रामीण भागातले रुग्ण कमी होते मागच्या वेळेला कम्पेअर जर तुम्ही केलं तर. हो. त्याची कारणं वेगळी आहेत. परंतु आता जर बघितलं तर ग्रामीण भागात सुद्धा डायग्नोसिस जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दुसरं थोडा व्हेरियंट आपला मागचा आणि ह्याच्यामध्ये फरक आहे कोरोनाचा व्हायरसचा कोरोनाचा. आणि त्याच्यामुळं ह्यावेळेला तुम्ही बघितलं तर फॅमिली टू फॅमिली एक लोक यायला लागले. स्कोर बऱ्यापैकी लोकांना जास्त यायला लागलाय. सिम्पटम ह्यावेळेला कम्पॅरेटिव्हली मागच्या लाटेपेक्षा कमी आहेत. आणि पेडियाट्रिक एज ग्रुपमधले पण मागच्या वेळेला एवढे पेशंट दिसत नव्हते, पण आता दिसायला ऑलरेडी सुरू झालेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातनं तेवढ्या सुविधा घेणं पहिल्या टप्प्यातल्या सगळ्यांना शक्य होते असं नाही आहे. एक दुसरं असं झालं की बऱ्याच वेळेला रुग्ण हॉस्पिटलमध्ये लवकर पोहोचत नाहीत. मागच्या वेळेला असं होतं की पेशंट पॉझिटिव्ह आला की तो हॉस्पिटलाइज, त्याचं सगळं 2 किलोमीटर ब्लॉक होतं. आता तशी परिस्थिती नाही आहे. पेशंटला बऱ्याच वेळेला आता म्हणजे सेल्फ पण पेशंट बऱ्याचशा इन्व्हेस्टिगेशन करतो, स्वतः ट्रीटमेंट बऱ्याच वेळेला घेतो. आणि दुसरं असं आहे की ऑक्सिजन सॅच्युरेशन ज्याला आम्ही हॅपी हायपॉक्सिया म्हणतो 80-70. आता मेजर पेशंटचे फोन असेच येतात, साहेब 70 झाले, बेड द्या, व्हेंटिलेटर, हे करा ते करा. तर अशा ज्या गोष्टी आहेत की लेट येणं प्रेझेंटेशन पेशंटचं हॉस्पिटलमध्ये. पण ॲट द सेम टाइम तुम्ही जसं म्हटलात की अचानक शरीरातील ऑक्सिजनची लेवल कमी होण्याचा प्रकारही वाढत चाललेला आहे. म्हणजे 93-94 पर्यंत ऑक्सिजन लेवल येणं हे मान्य आहे, पण अचानक ती ड्रॉप होती, आणखीन 80 होती, 75 होती. त्यामुळे सडनली ऑक्सिजन लेवल ड्रॉप होण्याचं प्रमाण या दुसऱ्या व्हेरियंटमध्ये आहे का? ते जास्त आहे आता. आणि तसे रुग्ण आल्यामुळं ऑलरेडी ती केस पुढे गेलेली असते. त्यांना आम्हाला नुसतं नेझल ओटूवर बसत नाही. मग कोणाला NIV लावावा लागतो, कोणाला बायपॅप लावावं लागतं, त्यानंतर कोणाला हायफ्लोवर ठेवायला लागतं आणि काही पेशंटला व्हेंटिलेटरवर घ्यावं लागतं. त्यामुळे त्याचा ऑलरेडी मॉर्टॅलिटी रेट जर बघितला, गंभीर येण्याचंच प्रमाण गंभीर जास्त असल्यामुळं त्याचं मॉर्टॅलिटी रेट जास्त आहे. आणि दुसरं असं आहे की मागच्या वेळेला बऱ्यापैकी ॲडमिशन नॉन स्पेसिफिक पण असायची, पॉझिटिव्ह आलो की तो घाबरून ॲडमिट व्हायचा. आता ऑलमोस्ट 100% इंडिकेटेडच पेशंट येतात ज्यांना गरज आहे. बरं. तर त्याच्यामुळे सुद्धा मृत्यूचा दर वाढलेला आहे. आणि काही औषधांचं शॉर्टेज आहे, ते आता काय आपण कबूल करायलाच पाहिजे. सर, तुम्ही काय सांगाल, तरुण मुलांमध्ये सुद्धा कोरोनाचा मृत्यू वाढत चाललेला आहे आणि आता तिसऱ्या लाटेमध्ये तर लहान मुलांना पण कोरोनाचा धोका आहे असं सांगितलं जाते. ह्याचे ही सगळं कुठं घेऊन जाणार आहे आपण? खरं हा आपला म्हणजे
तुमचं किंवा आमच्या वयातल्या लोकांनी महामारी किंवा पॅन्डेमिक म्हणतो प्रकार कधी बघितलाच नाहीये. तर तुम्हाला माहिती असेल इतिहासात जर डोकवलं तर शेवटचा महामारी म्हणण्यासारखा पॅन्डेमिक 1918 साली झाला होता, स्पॅनिश फ्लू. आणि प्रचंड प्रमाणात जगभरात तो पसरला होता. गंमत म्हणजे तेव्हा एवढा विमान प्रवास सुद्धा नव्हता, तरी सुद्धा तो बोटीमधनं बंदरांमधनं पसरला आणि तेव्हाच त्या आलेल्या बोटी बंदराला अडकून ठेवायच्या म्हणून मग ते क्वारंटाईन हा शब्द निर्माण झाला जो आपण आता घेतलेला आहे. तुम्ही जो प्रश्न आहे त्याचा आधी उत्तर देतो की मृत्यूचं प्रमाण जास्ती का, थोडं म्हणजे मला हे म्हणजे कळकळीनं आव्हान करावं असं वाटतं की तरुण वर्गामध्ये ना थोडीशी या कोरोनाबद्दल बेफिकिरी आहे. म्हणजे मी आजूबाजूला बघतो ना की मला काय होणार आहे, मला कसा करोना होईल, मी एवढा तब्येतीने चांगला आहे, मी खेळतोय, मी रोज 10 किलोमीटर सायकलिंग करतोय, व्यायाम चालू आहेत, मला कसा होईल, किंवा मला झाला तर मला काहीच होणार नाही, मी तरुण आहे, मला काही होणार नाही, अशी जी एक भावना आहे ना, त्यामुळे बरेच वेळा थोडं काळजी पण घेतली जात नाही. म्हणजे तरुणांनी एकमेकांना भेटणं, मी बरेचसे बघतो तरुण आता जरी आपण लॉकडाऊन वगैरे केलं तर एकमेकांना भेटत असतात, खेळत असतात, जेवत असतात बरोबर. तेव्हा जी एक बेसिक काळजी घेतली आपण त्याला सोशल डिस्टन्सिंग म्हणतो किंवा हायजीनची म्हणा किंवा मास्क घालणं, जी त्रिसूत्री आहे ही सांभाळली जात नाही तरुणांकडनं. वयस्कर लोकांना मागच्या लाटेपासूनच आपण खूप त्यांना वयस्कर लोकांमध्ये मृत्यू जास्त होतात हे म्हटल्यामुळे ती लोक बऱ्यापैकी काळजी घेतात असं मला तरी दिसून येते. घरी असतात, फार बाहेर पडत नाहीत, मास्क वापरतात. तरुणांमध्ये काय होतं की बाहेर पडण्याचं प्रमाण खूप जास्ती असतं, तर दे आर मोर ससेप्टेबल फॉर गेटिंग इन्फेक्टेड विथ दिस कोरोना व्हायरस. त्यात थोडी बेफिकिरी, काय होते मला, त्यामुळे ताप आला तरी अंगावर काढायचं, मग कारणं शोधायची, काय नाही परवा मी भिजलो म्हणून मला ताप आलाय. एक्झॅक्टली माझा पुढचा प्रश्न हाच होता, कारण आता पावसाळा तोंडावरती आहे आणि पावसाळ्याच्या दरवर्षी म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला आपल्याला सर्दी, खोकला, ताप हे अगदी ठरलेले आजार असतात. म्हणजे जर सर्दी, खोकला, ताप झाला नाही तर आपल्याला काहीतरी चुकलंय का असं वाटायला लागतं. आता यावर्षी पुन्हा एकदा पावसाळ्याच्या तोंडावरती असे आजार झाले तर प्रत्येकानं कोरोनाची तपासणी करून घ्यायची का, ते प्रॅक्टिकली शक्य नाहीये. ते अतिशय नाजूक प्रश्न. पण तुम्हाला एक गंमत सांगतो मी, म्हणजे एक स्टॅटिस्टिक्स म्हणून सांगतो की हा जेव्हा सुरुवातीला प्रमाण मागच्या वर्षी वेळेमध्ये कोरोनाचं कमी होतं, ते युरोपमध्ये वगैरे लोक म्हणायचे की अरे काय इटलीमध्ये आमच्याकडे दरवर्षी लोक जातात फ्लूनी, कॉमन फ्लू कॉमन आहे. अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये सगळीकडे कॉमन ज्याला आपण इन्फ्लुएन्झा म्हणतो आहेच ना, जो पावसाळ्याच्या किंवा हिवाळ्याच्या सुमारास होतो. पण स्टॅटिस्टिक्स जर बघितलं, कोरोनाचं प्रमाण जगभरात वाढल्यापासून ह्या जो साधा कॉमन इन्फ्लुएन्झा आहे इतर व्हायरसने होणारं, याचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे. दिस इज व्हेरी सॅड टू से. त्यामुळे होतं काय की तरी किती आपलं वाटतं अरे प्रत्येक आजार कसं काय कोरोना असेल, तरी जेव्हा विशेषतः कोरोनाची कशी असते ना, एक प्रकारचं नॅचरल सायकल आहे ना, तर आत्ता आपण त्या पीकच्या याच्यामध्ये आहोत. आत्ता भारतामध्ये जर बघितलं तर मधला जो सप्टेंबर ऑक्टोबरच्या काळामध्ये कमी व्हायला लागलं होतं, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये खूपच कमी झालं होतं, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आत्ता आपण जेव्हा आपण ऑफिशियली म्हणतो की रोज दर दिवशी 3.5 लाख लोक कोरोनाने इन्फेक्ट होतात भारतामध्ये, तेव्हा आत्ता या पावसाळ्यात तोंडाला तुम्ही जो प्रश्न म्हटला, तुम्ही प्रत्येकाला सर्दी खोकला झाला तर बाबा कोरोनाची टेस्ट करून घेतली पाहिजे का, उपलब्ध असेल तर मी म्हणेल करून घ्या. इट इज ऑलवेज सेफर. आणि मी म्हटल्यामुळे लक्षण पण बघा ना की तुम्हाला किती सिव्हिअर आहे. काय झालं माहिती का, टेस्ट केली की त्यातल्या 70% जणांना पॉझिटिव्ह रिपोर्ट येतो, ही एक भीती आहे. नाही, भीती नाही, ही वस्तुस्थिती आहे ना. मला वाटतं भीती आणि वस्तुस्थिती यातला फरक आपण करून घेतला पाहिजे. आहेच ना, तुम्ही तर म्हणा मग आपण जर म्हटलं की आम्ही भीतीमुळे आम्ही तपासणी करून घेणार नाही, मग आपण डेथ रेटकडे ओढून कसं चालेल. मग आपण कसं म्हणणार की कोल्हापूरमध्ये डेथ रेट जास्ती का. मी भीतीमुळे जर तपासणीच केली नाही, लवकर दवाखान्यात गेलो नाही, लवकर उपचार केले नाही, आणि अक्षरशः उपचार कोल्हापूर इतकं चांगलं शहर आहे की पावसाळ्याच्या तोंडावरती होणारी सर्दी किंवा त्याच्यावेळी होणारा खोकला किंवा पावसात भिजल्यामुळे येणारा ताप, फ्लू सारखा ताप, आणि कोरोनाचा ताप, कोरोनाची सर्दी, कोरोनाचा खोकला, ह्याच्यामध्ये काही डिफरन्शिएट काही फरक नाही. अनफॉर्च्युनेटली काही फरक नाही. कारण हे व्हायरस आहेत ना, शेवटी हे काय म्हणतात ना, आपले एकमेकाचे बंधू असल्यासारखे आहेत. त्यामुळे त्याचे सिम्पटम जे असतात ना, कॉमन कोल्ड किंवा कुठल्याही व्हायरल इन्फेक्शन, म्हणजे मला असं वाटतं सर्वसामान्य माणसानं मुळात पावसात भिजूच नाही यावर्षी. सर्दी खोकला होणार नाही याची काळजी केली पाहिजे. उगीच आंबट चिंबट काय खायचं नाही, उगीच आईस्क्रीम खायचं नाही, बर्फाचा गोळा खायचा नाही. अशा गोष्टी ज्याच्याकडून सर्दी किंवा खोकला लांब ठेवता येईल याची मुळात काळजी घेतली पाहिजे. पुन्हा एकदा आपण या म्युकरमायकोसिस, म्युकरमायकोसिस बरा होण्यासाठी किती कालावधी लागतो आणि तो कितपत खर्चिक आजार आहे. बरं, आपण एक एक करून, आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण एक पहिलं लक्षात घेतलं की म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार आहे. ही बुरशी आपल्या शरीरात युजली नाकावाटे शिरते. इतर बाकी व्हरिएंट डॉक्टर संदीप पाटलांनी सांगितलेच, पण जी कॉमन आपण बघूया, ज्याला रायनो ऑर्बायटो सेरिब्रल म्युकरमायकोसिस म्हणतात, म्हणजे नाक, डोळा आणि मेंदू या भागावर अफेक्ट करणारा, जो सध्या सगळ्यात चिंतेचा आणि ज्वलंत असा प्रश्न झालेला आहे. तर यामध्ये कसं असतं की
अगदी सुरुवातीचे सिम्पटम म्हणजे जेव्हा नाकातल्या काही भागापुरतीच बुरशी मर्यादित असते, त्या काळात जर आपण त्या पहिल्या लक्षणांवरून जर आपण पेशंटला जर आपण डायग्नोज करू शकलो, त्याच्या काही तपासण्या असतात, उदाहरणार्थ आपल्याला MRI करावं लागतो, CT स्कॅन करावं लागतो, त्यात जर आपल्याला काही बुरशीची लक्षणं दिसली, त्याच्या स्वॅब टेस्ट असतात, तर त्याला ट्रीटमेंट 2 प्रकारे असते महत्त्वाची. एक म्हणजे त्याच्याकरता बुरशीजन्य जे आपण बुरशी प्रतिबंधक औषध म्हणू, म्हणजे अँटी फंगल, ते ॲम्फोटेरेसिन बी नावाचं इंजेक्शन आहे, जे अतिशय परिणामकारक आहे. म्हणजे बुरशीवर, म्हणजे अनफॉर्च्युनेटली आपण मगाशी म्हटलं की रेमडेसिवीर आपल्याला माहित नाही कोरोनामध्ये उपयोग आहे, तशी परिस्थिती नाही आहे. औषध आहे, ॲम्फोटेरेसिन हे औषध आहे. किंमत किती आहे त्या इंजेक्शनची? त्या इंजेक्शनचे आता सर्वसामान्य 3 प्रकार असतात. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी जरा विस्ताराने सांगतो. ॲम्फोटेरेसिन बी हे जे इंजेक्शन आहे त्याचे 3 प्रकार असतात. तो सगळ्यात पहिला प्रकार असलेला डीऑक्सिकोलेट म्हणतात, ॲम्फोटेरेसिन बी डीऑक्सिकोलेट, हा पहिला, हा सगळ्यात स्वस्त प्रकार. हा साधारणतः आपल्याला 200 ते 350 रुपयापर्यंत 50 मिलीग्रॅमची एक व्हायल मिळू शकते. आता हा पेशंटला याचा डोस आपण किती देऊ शकतो, तर साधारणतः पेशंटला 1 मिलीग्रॅम पर किलोग्रॅम बॉडी वेट, म्हणजे साधारण 50 किलोच्या व्यक्तीला 50 मिलीग्रॅम दिवसाला लागणार, असा देऊ शकतो. तर हे इंजेक्शन स्वस्त असल्यामुळे दिवसाची कॉस्ट अगदीच कमी होते. पण हे किती दिवस द्यावं लागतं इंजेक्शन? नाही, हे इंजेक्शन आपल्याला तो बुरशी पूर्ण जाईपर्यंत, जे आपल्याला एंडोस्कोपी, लक्षणं आणि इमेजिंग याने कन्फर्म करावं लागतं. पण त्यात एक गंमत आहे की आत्ता जे आपल्याला म्युकॉरमायकोसिस पेशंट सापडत आहेत ते खूप एक्सटेन्सिव्ह, म्हणजे खूप पसरलेले असतात. याच्यामध्ये हा ॲम्फोटेरेसिन बीचा डोस पुरत नाही. मग आपला डोस किती लागतो, तर 5 मिलीग्रॅम पर किलोग्रॅम बॉडी वेट, म्हणजे साधारण 50 किलोच्या व्यक्तीला 250 मिलीग्रॅम दिवसाला लागतात. आता हे जे डीऑक्सिकोलेट आहे हे आपण 250 मिलीग्रॅम देऊ शकत नाही, कारण हे अतिशय किडनीवर वाईट परिणाम करणार असतं, ज्याला आम्ही नेफ्रोटॉक्सिक म्हणतो. त्यामुळे होतं काय की मला समजा पेशंटला एक 3000 मिलीग्रॅमचा डोस द्यायचा आहे, तर मी जर दिवसाला 50 देऊ शकतो, मला 60 दिवस इंजेक्शन द्यावी लागणार आहे. अरे बापरे. म्हणून याला पर्याय म्हणून काही चांगली फॉर्म्युलेशन्स आहेत, ज्याला लायपोसोमल ॲम्फोटेरेसिन बी म्हणतात, जे सुद्धा जगभरात सर्वमान्य आहे, जे आपल्याला दिवसाला 5 ते 10 मिलीग्रॅम पर किलोग्रॅम बॉडी वेट या डोसमध्ये आपण देऊ शकतो रुग्णाला. फक्त एकच वाईट आहे की याची कॉस्ट अतिशय प्रोव्होकेटिव्ह आहे. आणि हा मी तुम्हाला पहिल्यांदा तुमचे आभार मानले, कारण हा मला मुद्दा जनसामान्यासमोर आणि ॲडमिनिस्ट्रेशनसमोर आणायचाच होता. 1 महिन्यापूर्वी एका कंपनीचं लायपोसोमल ॲम्फोटेरेसिन बी हे 2500 रुपयाला मिळत होतं 1 महिन्यापूर्वी. जसं म्युकॉरमायसिसच्या केसेस वाढायला लागल्या, एका आठवड्यात त्याची कॉस्ट झाली 4000, त्याच्यानंतरच्या आठवड्यात झाली 6000 आणि आत्ता त्याची किंमत 8000 रुपये आहे. बरं, एवढं होऊन पुरेसं झाले का? आता पेशंट समजा 5 व्हायल लोड लागणार आहे, तर रोजची कॉस्ट झाली 40,000 रुपये. आणि आपल्याला हे 15 दिवस द्यायचं असेल तर 15 चोक 60, साधा हिशोब गणित घातला तर 6 लाख रुपये हा फक्त लायपोसोमल ॲम्फोटेरेसिन बीचा खर्च आहे. ते देणं, ICU गरज पडली तर ॲडमिशन आणि इतर सपोर्टिव्ह केअर याचे वेगळंच. त्याच्यामधला एक परत पर्याय म्हणजे मी मुद्दा म्हणून सांगतो, कारण महत्वाचं आहे, कारण लोकांना फार महत्वाचं आहे. प्रकाशी जे म्हटलं होतं की विशिष्ट औषध निर्मिती कंपन्या आपलं उखळ पांढरं करून घेण्यासाठी अशा पद्धतीची भीती पसरवत आहेत का? पण ती भीती नाही आहे, तर आता रेट वाढवून ते आपलं स्वतःचं उखळ पांढरं करून घेत आहेत. म्युकॉरमायसिस वरती उपचार आहेत, पण ते उपचार कसे केले पाहिजेत आणि त्यासाठी किती पैसे खर्च होतात ही माहिती केल्यानंतर मला वाटतं सर्वसामान्य माणूस अस्वस्थ होईल. तो म्हणेल मला कोरोनानं मृत्यू परवडला, एवढे 6 लाख रुपये 8 लाख रुपये देऊ कुठून? 6 लाख फक्त औषधाचे, बाकी तर वेगळेच. पण मग त्याला ऍडमिट व्हावं लागतं, कारण हे जे औषध आहे ना हे शिरेतनं द्यावं लागतं. बरं, गंमत म्हणजे हे 5% डेक्स्ट्रोजमधनं द्यावं लागतं, म्हणजे परत पेशंटची शुगर वाढते, कारण दुसऱ्या औषधं आपण देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये किडनीवर तर परिणाम होतोच, पण ॲनाफॅलेटिक रिॲक्शन्स म्हणजे अचानक ज्याला आपण रिॲक्शन जशी पेनिसिलिनची पूर्वी यायची तशी येऊ शकते. त्याचे जे इलेक्ट्रोलाइट्स असतात कमी जास्त होऊ शकतात. त्याच्यामधला एक तिसरा पर्याय ॲम्फोमल म्हणून, ते सुद्धा एक म्हणजे आम्ही कंपनीचं नाव घेत नाही, लिपिड सॉल्युबल किंवा असा एक प्रकार आहे जो या दोन्हीच्या मधला आहे. तो पण आपण हाय डोस म्हणून त्याची किंमत आता 2-3 हजार रुपये व्हायला झाली आहे. पण मी तुम्हाला एक गंमत सांगू, पूर्वी जी एक कथा सांगायची ना की ती राणी मेरी अँटोनेट म्हणून जी फ्रान्सची राणी होती आणि तिला सांगितलं की बाबा लोकांना ब्रेड नाही खायला, पण ती म्हणजे ब्रेड नाही, केक द्या ना लोकांना. तसं आपलं सरकार चाललंय, काय साधा ॲम्फोटेरेसिन मिळत नाही का, लायपोसोमल द्या ना. अरे पण ॲम्फोटेरेसिन बी आता बाजारात उपलब्धच नाही आहेत. म्हणजे आज जी रेमडेसिवीरची परिस्थिती आहे ती काही कालावधीनंतर याबद्दल होईल. नाही, काही कालावधीनंतर नाही. आता अवेलेबिलिटीचं एकदम प्रचंड शॉर्टेज आहे. आज कोल्हापुरात म्युकॉरमायसिसचे रुग्ण वाढतायत, प्रचंड वाढतात आणि औषध उपलब्ध नाही, आणि औषधं उपलब्ध नाही आहेत. आणि आपल्या सन्माननीय आरोग्यमंत्र्यांनी पण सांगितलं होतं की असं औषधं लागणार आहेत आणि आपण लवकरच उत्पादन करू. होतंय काय, जिल्ह्यातील 3ही मंत्री महोदय, जिल्हाधिकारी महोदय यांनी जर हा कार्यक्रम बघितला असेल तर त्यांनी मुद्दाम या प्रश्नाकडे लक्ष द्यावं. कारण आता कोरोनाच्या बरोबरीनं हा म्युकॉरमायसिस नावाचा जो आजार आहे तो डोकं वर काढतोय.
कोल्हापुरामध्ये म्युकॉरमायसिसमुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि डॉक्टर सांगतायत, ENT स्पेशालिस्ट डॉक्टर सांगतायत की हे रुग्ण वाढत चाललेले आहेत. आत्ता आपण जर वेळीच शहाणो झालो नाही, वेळीच त्याच्यावरती लक्ष दिलं नाही तर कदाचित हा आणखीन एक गंभीर मुद्दा बनेल की जो अनेकांचे प्राण घेऊ शकेल. अगदी. आणि आम्हाला डॉक्टरांमध्ये म्हणजे संदीप पाटील सर सुद्धा याच्याबरोबर सहमत होतील, एक वैफल्यग्रस्ताची भावना झालेली खरंच आहे आहे. की पेशंट माझ्याकडे म्युकॉरमायसिसचा आलेला आहे, मला ट्रीटमेंट माहिती आहे, हा काय नवीन आजार नाही आहे कोरोनासारखा, अनेक वर्ष आहे, गेली 50 वर्ष 100 वर्ष आहे, ट्रीटमेंट माहिती आहे, सर्जरी करायची, अँप्युटेशन द्यायचं, सर्जरी आम्ही करू, रिस्क घेऊन सर्जरी कसली करता? सर्जरी जो भाग इन्व्हॉल्व असेल त्या भागामध्ये हा जो बुरशी असते ना ती आपल्या रक्तवाहिन्यांवर हल्ला करते, रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात, ज्याला आपण थ्रोम्बोसिस म्हणतो. त्यामुळे जो रक्तवाहिन्या ज्या एरियाला पुरवठा करतात तिथला टिश्यू हा मृतप्राय होतो, ज्याला आपण नेक्रोसिस आणि डेथ म्हणतो. आणि म्हणून त्याच्यामुळे तो काळपटपणा येतो, ज्याला आपण HR किंवा ब्लॅक फंगस त्याच्यामुळे म्हणतो. तर हा काळपट झाल्या भागात बुरशी वाढत राहते. बुरशी नेहमी डेड आणि सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम आहे, जरा ब्रेड खराब झाला आहे, कुजला आहे, त्याच्यावर बुरशी वाढणं तसा प्रकार आहे. तर तो भाग आपल्याला सगळा काढून टाकावा लागतो. मग तो नाकापुरता असेल, हाडापुरता असेल, कधी कधी म्हणजे हे अजिबात लोकांना घाबरण्याकरता नाही, पण वस्तुस्थिती आहे की डोळ्याच्या खोबरीत जर बुरशी पूर्ण झाली तर डोळा काढावा लागतो. डोळा काढावा लागतो. बापरे. पण असं आम्हाला वैफल्यग्रस्त भावना तर अशी झालेली आहे. म्युकॉरमायसिसमुळे लोकांची दृष्टी गेली जे म्हणतात ते या कारणामुळे. म्हणजे एकतर खोबडीत बुरशी गेल्यामुळे किंवा बऱ्याच वेळा बुरशी ही रक्तवाहिनी अफेक्ट करण्यामुळे आपल्या डोळ्याला जी डोळ्याच्या सप्लाय करण्याची रक्तवाहिनी आहे, सेंट्रल रेटायनल आर्टरी, ती ब्लॉक होते. त्याला आपण सेंट्रल रेटायनल आर्टरी ऑक्लिजन किंवा थ्रोम्बोसिस म्हणतो. त्यामुळे दृष्टी जाते, दिसताना डोळा चांगला दिसतो आणि पेशंट म्हणतो मला एकदम दिसायचं बंद झाले. अरे बापरे. त्यामुळे हे फारच भयावह आहे. आणि आता आमच्या दृष्टीने वैफल्य असं कारणा करताय की आम्हाला माहिती ट्रीटमेंट काय द्यायची. अरे पण तुम्ही युद्धार पाठवायचं आणि तुमच्याकडे आयुधच नाही आहे, तुमच्याकडे अँप्युटेशन बीज नाही आहे, म्हणजे त्या पेशंटला फार गंभीर मुद्दा आहे. तोंड द्यायला नकोस वाटतं आम्हाला. म्हणजे रोजची आणि हे भविष्यात घडणार नाही, हे वर्तमान आहे, सुरू झाले आता. हे वर्तमान आहे. कोल्हापूरला आज मितीला अँप्युटेशन बी कुठल्याही प्रकारचं, मग ते साधं डिऑक्सिकोलेट असो, लिपिड सॉल्युबल असो और लायपोसोमल उपलब्ध नाही. मग तुमच्याकडे येणाऱ्या पेशंटना तुम्ही आता काय कशी ट्रीटमेंट देताय? पेशंट नाही, आम्ही कुठून तरी माझा पेशंट आपण बघितलं. हो, म्हणजे पेशंटला आता कसं माहिती आहे की भीक मागावं लागतं अँप्युटेशन करता. कोण सांगलीला, कोण साताऱ्याला, कोण पुण्याला, कोण मुंबईला प्रयत्न करून आज 2 मिळाला, 4 मिळाला, अशी परिस्थिती चालू आहे. म्हणजे ज्या पेशंटला रोज मला 5 व्हायला द्यायच्या, समजा 15 दिवस मला 60 व्हायला द्यायच्या आहेत, तर त्यांना अक्षरशः कशा 5 आणि 10 व्हायला मिळतात. म्हणजे मला यक्ष प्रश्न आहे की चौथ्या दिवशी मी देणार कसं त्याला औषध. म्युकरमायसिस हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. त्याच्यावरती वेळीच जर आपण औषध देऊ शकलो नाही तर तो जीवघेणा आजार आहे. प्रशासनानं, सरकारनं जागं व्हायला पाहिजे. मग ते राज्य सरकार असू दे, केंद्र सरकार असू दे. माझा आवाज जिथपर्यंत पोहोचतोय तिथपर्यंत सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की कृपया या गोष्टीकडे लक्ष द्या. रेमडेसिवीर सारखी जर पुन्हा या औषधाची जी आत्ताच परिस्थिती निर्माण झाली आहे ही जर आणखीन गंभीर झाली तर फार विचित्र आणि वाईट अवस्था होईल. तिसऱ्या मुद्द्याकडे येतो. खासदार राजीव सातव जो अतिशय उमद नेतृत्व, या माणसाचा मृत्यू झाला. कोरोनावरती त्यांनी मात केलेली होती, कोरोनातनं ते बरे झाले होते, पण पुन्हा एकदा त्यांचा बळी गेलेला आहे. त्यांच्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा एक विषाणू आहे. सायटोमेगालो व्हायरस. तो काय प्रकार आहे तो? तर आता कोविडचा आणि याचा डायरेक्ट संबंध आहे की नाही अजून माहिती नाही आहे म्युकरमायकोसिसचा. त्याच पद्धतीनं इम्युनिटी आपली कमी झाल्यामुळं, जसं आता हे फंगल इन्फेक्शन झालं तसं सायटोमॅगलो व्हायरस हा एक व्हायरसचा प्रकार आहे. तर याला अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन म्हटलं जातं की आपली प्रतिकारशक्ती ज्यावेळेला कमी असते तर त्यावेळेला एखादा फंगाय आपल्याला हे करेल, बॅक्टेरिया करेल, एखादा व्हायरस आपल्याला अफेक्ट करेल. तर त्या पद्धतीनं त्यांना पोस्ट कोविड इम्युनिटी कमी झाल्यामुळं अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शनमध्ये सायटोमॅगलो व्हायरसची बाधा झाली होती सातव साहेबांना. आणि मग त्याच्यामुळं त्यांना बाकीची पण कॉम्प्लिकेशन्स होऊन त्यांचा डेथ झाला. सायटोमॅगलो व्हायरस. पण मग हा त्याचा कोरोनाशी अजून थेट संबंध आहे सिद्ध झालेला नाही. अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन आहे. संधिसाधू व्हायरस वेगवेगळे असतात, त्यातला हा एक प्रकारचा व्हायरस आहे जो परत आणि पण मग कोरोना नसलेल्या माणसाला सुद्धा तो व्हायरस अटॅक होतो. तर मगाशी यांनी सांगितलं आपण जे आता रिनल ट्रान्सप्लांटचे पेशंट आहेत त्यांना अशी औषध चालू असतं की इम्युनिटी आपण पूर्ण सप्रेस केलेली असते, कारण ती नवीन घेतलेली किडनी शरीराने ऍक्सेप्ट करावी म्हणून. त्यांच्यामध्ये काही इम्युनो सप्रेशन सुरू असतात लॉंग टर्म, त्यांच्यामध्ये होण्याची शक्यता असते. सिव्हिअर डायबिटीज असतात किंवा इतर काही सगळं एकदम कुठनं या लागले. नाही आता आलेला कोरोना आला त्याच्या पाठोपाठ आता हे सर म्हणतात मायक्रो. एक लक्षात ठेवा, कोविडमध्ये भरपूर आपलं लक्ष आहे. आता टीबीचं प्रमाण भरपूर आहे आपल्याकडे, मलेरियाचं प्रमाण भरपूर आहे. पूर्वी HIV ज्या वेळेला आला त्यावेळेला सुरुवातीला औषधं उपलब्ध नव्हती, ती इम्युनिटी कमी करायचा. तर त्यावेळेला हे सगळे अपॉर्च्युनिटिक इन्फेक्शन त्याच्यामध्ये व्हायचे. HIV मध्ये कॉमन आहे,
पण त्यावेळी तेवढा Cancer मध्ये सोशल आहे. मीडिया नव्हता, नाही, ते- त्यावेळी इतकी प्रसार माध्यमं Exactly. नव्हती, त्यामुळे लोकांना मर्यादित ज्ञान होतं. Cancer आणि अशा आहे. वेळेला मला असं वाटतं की अज्ञानात सुख म्हणतात ते असं असतं. कॅन्सर सारखा आजार आहे तो आहे ना, बरेच वर्ष आहे कॅन्सर. आता टक्केवारी वाढली आहे, पण हे सगळे अपॉर्च्युनिटी इन्फेक्शन त्यांना व्हायची, परंतु ती मीडियाच्या माध्यमातून आता लोकांसमोर यायला लागलेत ना. पण सर, म्युकर मायकोसिस सारखा आजार जर पहिल्यापासून असेल हो. तर तो एवढा जीव घेणं आहे हे पण पहिल्यापासूनच हो होतं. हो हो त्यात अगदी. काय पण बदल मग झालेला त्यावेळी नाही. औषधं सगळी होती. हो होतीच ना इनफॅक्ट. मग आत्ताच औषधं का मिळत नाहीत त्याची? याला मग कारण- पुन्हा मुद्दा तोच मगासारखा आहे की ठरवून कुणी हे करते का? नाही 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 मी एक तो हा वेगळा मुद्दा झाला. ऑफकोर्स पत्रकार म्हणून तुम्हाला संशय आणि तुम्ही या इकडे अगदी हा, म्हणजे बरोबर आहे. आता म्युकर नाही. मायकोसिसची एवढे पेशंट वाढतायत आणि त्यावेळी त्याचं औषधच मिळत नाहीये, हे सगळं नाही संशयास्पद नाही आहे. नाही, एक सोपा हिशोब सांगतो तुम्हाला मी की साधारणतः कोविडच्या पूर्वी म्हणजे सव्वा दीड वर्षापूर्वी मी म्युकॉरमायकोसचे किती पेशंट बघायचो. त्याच्या कमीत कमी म्हणजे गेल्या 10 वर्षात मी जेवढे पेशंट बघितले असतील तेवढे मी गेल्या 15 दिवसात बघितले किंवा 3 आठवड्यात बघितले. एवढा रेट वाढला. एवढा इतकं प्रमाण जेव्हा My वाढतं ना, God. आणि ही जाणीव नसल्यामुळे कदाचित आपण गाफील राहिल्यामुळे किंवा आपल्याला जाणीव झाली असं काही होऊ शकेल. सर, तुम्ही त्यामुळे- फार गंभीर स्टेटमेंट केले. हो. गेल्या 10 वर्षामध्ये म्युकर मायकोसिसचे जेवढे पेशंट बघितले नसतील एवढे गेल्या अगदी 15 हो, दिवसात अगदी, बघितले. कारण- आणि तुम्ही कोल्हापुरात प्रॅक्टिस करताय. होय होय. आणि माझ्या मुंबई किंवा पुण्याच्या कलिग्स बरोबर माझं सतत चर्चा असते. तुम्हाला खोटं वाटेल, माझे काही मित्र पुण्या मुंबईतले असे की रोज दिवसाला 3-3 पेशंटांना ऑपरेशन करावं लागतात आणि लिस्ट न संपणारी आहे. किंवा तुम्हाला ऐकायला गंमत आली, बापरे. केईएम मध्ये केईएम सारख्या हॉस्पिटलमध्ये मुंबईमध्ये खास म्युकॉरमायसिसचा 50 बेडचा एक वॉर्ड करावा लागलाय त्यांना, फक्त म्युकॉरमायकोसिस. पेशंट ऍडमिट करायचे, जरा बरे वाट डिस्चार्ज, पुन्हा नवीन पेशंट वेटिंगला आहेतच. म्हणजे जेव्हा एवढ्या प्रमाणात एखादा आजार वाढतो तेव्हा ऑब्व्हियसली आपल्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये पण एवढी क्षमता नसणार आहे की बाबा आधी लक्षात घेऊन आपण एवढी इंजेक्शन तयार करून ठेवायची. त्यामुळे हा एक कारण असू शकेल. त्यांच्यावर अगदी संशय घेतला पाहिजे असं अजिबात नाहीये. पण जसं मी म्हणतो ना की आता ऑक्सिजनचं उदाहरण आपण घेतलं की आपल्याला ऑक्सिजन एवढं लागेल रिक्वायर्ड नसल्यामुळे तुटवडा माहितीच आला. नव्हतं, बरोबर. तसंच कदाचित त्याचं झालेलं आहे की आपल्याला कोणालाही जाणीव नव्हती की पण सर, आता या सगळ्या परिस्थितीमध्ये मला एक म्हणजे या म्युकरशी रिलेटेड सांगायची एक गोष्ट की आता हा आपण ट्रीटमेंट पार्टवर बोललो, पण तो थोडंसं आपण जरा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हटलं एक्झॅक्टली मी जातं. तेच आता विचारणार होतो की हे तर सगळं थोडंसं रोखायचं काय आपण- केलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कूलर वगैरे जे वापरतोय ते थोडेसे अवॉइड केले पाहिजेत. बर. दमट हवा. दमट हवा की ज्या ठिकाणी बुरशी येण्याची जास्त शक्यता असते. आणि पोस्ट कोविड नंतरचं जे पर्सनल हायजीन आणि सार्वजनिक हायजीन जे आहे ना ते थोडंसं पाळलं पाहिजे. आणि अगदी प्रायमरी सुरुवातीला ड्रायनेस ऑफ नोज असेल, नाक बंद झाल्यासारखं वाटायला लागलं, किंवा सरांनी पण मगाशी सांगितलं की ब्लडी डिस्चार्जेस किंवा ब्लॅकिश डिस्चार्जेस, नाकातनं स्त्राव येणं, डोळा एका साईडला सूज येणं, डोळा लाल होणं, डबल दिसणं, डिप्लोमा. त्यानंतर काही वेळा बधिरता येते एका साईडला बर. थोडीशी, डोकेदुखी, ताप, कणकण, अशी जर काही लक्षणं आली तरी म्युकरची सुरुवातीची लक्षणं असतात. परवाच आता आमचा एक पेशंट होता, यंग पेशंट, चिपळूणचा, सरांनी पण बघितला होता. तर त्याला ते नेझल, ऑर्बायटल आणि ब्रेनपर्यंत गेलं होतं. त्यामुळे त्याची सर्जरी जर करायची म्हटलं तर त्याची मेजर सर्जरी होती आणि त्यानंतरचं लाईफ आणखीन अवघड होतं. अगदी. तर पुढची स्टेज जर गेली आपल्याला तर देन इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ट्रीट. तर प्रायमरी लक्षणं असेल, नुसतं नाक लाल झालं, डोळा लाल झाला, सुरुवातीला बधिरता आली, तर सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण त्याचं डायग्नोसिस केलं म्युकरचं तर त्याचे फायदे जास्त चांगले आहेत. आणि कोमॉर्बिड जी लोक आहेत की पोस्ट ज्यांना पूर्वीचे काही आजार आहेत, डायबिटीस सगळ्यात महत्त्वाचा आजार डायबिटीस, डायबिटीस किटोॲसिडोसिस, त्यानंतर दुसरं ऑलरेडी डायबिटीसमध्ये इतर फंगल इन्फेक्शन पण कॉमन असतात. पोस्ट कोविड जर ज्यांना जास्त दिवस जर स्टेरॉइड वगैरे घ्यावे लागले तर त्यांनी जरा विशेष जर लक्ष दिलं, किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट आहेत, किमोथेरपीवाली पेशंट आहेत, फक्त हे डायबिटीस आणि कोविडच नाही आहेत, इतर सुद्धा खूप वेगळे काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये आपली इम्युनिटी बऱ्याच वेळेला कमी झालेली असते. तर त्या पण तुम्ही थोड्याशा आता म्हटलात कूलर असेल तर कूलरमुळे ह्युमिडिटी वाढती, हो पण एसी वापरला तर एसी मुळे उलट ड्रायनेस वाढतो. हो पण मग एसी मुळे सुद्धा मग जर नाक ड्राय होत असेल तर तोही मग त्रासदायक विषय आहे. अगदी आहे. नाही, म्हणजे बरोबर एसी आहे. पण वापरायचं नाही. नाही आता कसं आहे सांगू का, हे या आता किती गोष्टीला आपण आता प्रतिबंध करू शकू हे एक्झॅक्टली ठरवणं काय खूप काय अवघड आहे. सोडायचंय हाच आता प्रश्न नाही, निर्माण झाला. मला असं वाटतं ना की हे एक तर आपल्याला थोडासा हाय रिस्क ग्रुप जो आहे ना तो आयडेंटिफाय करता आला पाहिजे. सरसकट सगळ्यांना आपण जर घाबरवून सांगितलं त्यातनं काहीच होणार नाही. ते म्हटल्याप्रमाणे विशेषतः हा कोणामध्ये होणार आहे, ज्यांना कोविड झालेला आहे, जास्ती कोणामध्ये होणार आहे, ज्यांना डायबिटीस आहे, आणि त्याहीपेक्षा जास्ती कोणामध्ये होणार आहे, ज्यांना कोविड, डायबिटीस आणि स्टिरॉइड्स. त्यामुळे अशा पेशंट तर आपण हा एक वेगळा हाय रिस्क ग्रुप आयडेंटिफाय करूया, ज्यांच्या बाबतीत समाजात पण जागृत झाली पाहिजे,
डॉक्टरांमध्ये पण आमच्या कलिग्समध्ये पण अशा पेशंटला जास्ती सिरियसली विचार केला पाहिजे की ICUमध्ये इतर केअर घेणं, घरी जिथे क्वारंटाईन सेंटर तिथे स्वच्छता अधिक चांगल्या प्रकारे ठेवणं, हवा खेळती राहणं, सिंपल गोष्टी आहेत. शक्य तुम्ही खेळती हवा ठेवा. कोल्हापूर की असं शहर नाही किंवा 12 महिने एसीची गरज आहे तुम्हाला किंवा 12 महिने कूलरची गरज आहे. नशिबाने आपल्याकडे हवा चांगली आहे, तेव्हा जिथे गरज आहे तिथेच वापरणं, अन्यथा त्याचा वापर टाळणं. मोकळी हवा, शुद्ध हवा जर आपण ठेवली आणि स्वच्छता ठेवली आणि या हाय रिस्क ग्रुपला आपण आयडेंटिफाय करून त्यांच्यावर लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं तर मला वाटतं आपण नक्की प्रमाण कमी आणू शकू. पण ते खूप महत्त्वाचं आहे करणं. आणि स्टिरॉइड्स मी वारंवार हे सांगत होतो की स्टिरॉइड्सचा वापर मात्र त्याच्या अतिशय स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहेत ते फॉलो करून त्या ठराविक कालावधीच्या वरती कुठल्याही परिस्थितीत वापरता कामा नये. हे माझ्या दृष्टीनं सगळ्यात ह्या अंडरलाईनिंग वे आहे सध्या. मी जेव्हा या एपिसोडची सुरुवात केली त्यावेळी मला सुद्धा माहिती नव्हतं की हा आजार इतका गंभीर आहे. आणखीन ज्या पद्धतीनं म्युकर मायकोसिसचं जे नाव आहे, या आजाराचे कोल्हापुरात सुद्धा इतके पेशंट आहेत आणि त्याच्यावरती उपचार करायचे असेल तर ती प्रोसिजर काय आहे, त्याच्यावरती सर्जरी करावी लागते आणि हा आजार तुमची दृष्टी घालवू शकतो, तुमचा जीव घेऊ शकतो, इतका गंभीर आहे. आज मी त्या अर्थानं सुदैवी समजेन की मी संतोष कुलकर्णी सरांना बोलवलं. मी त्यांच्याकडनं जाणून घेणार होतो की मला वाटलं होतं हा म्युकर मायकोसिस आजार म्हणजे सर्दीतलाच एखादा प्रकार आहे की जो सहजपणे बरा होऊन जातो. पण म्युकर मायकोसिस हा आजार इतका साधा सोपा नाही आहे. हे कृपया सगळ्यांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा सांगतोय, हे घाबरवण्यासाठी अजिबात नाही आहे, तर आपण अधिक अलर्ट व्हावं, आपण सजग व्हावं यासाठी आहे. एपिसोडच्या शेवटच्या अगदी टप्प्याकडे जातो. खूप वेळ गेला आहे. संदीप पाटील सर, मी तुम्हाला विचारणार आहे, जो मगाशी पण मुद्दा म्हटला की तुम्ही जे नेहमी मला पण सांगता की मन, आत्मा, शरीर हे 3 अधिक प्रफुल्लित ठेवण्यासाठी त्याची एक प्रोसेस आहे. काय सांगाल या सगळ्या नकारार्थी वातावरणामध्ये वेगवेगळे आजार येत असताना, अवतीभोवती प्रचंड दुःख, कारुण्य दिसत असताना पॉझिटिव्ह राहायचं असेल तर थोडक्यात रोज काय करता येईल आपल्याला? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली मनाची स्थिती आहे की आनंदी वृत्ती याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची आहे. आणि दुसरं असं आहे की आज कोरोना आला आहे, पूर्वी काय तर अनेक गोष्टी होत्या, मागच्या वेळेला महापूर आला, तर ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये संघर्ष हा आपला ठरलेला आहे, काय ना काय तर येत राहणार. तर आता फक्त हाच आजार आलाय का? कॅन्सरसारखे आजार आहेत, हृदयविकार आहे, किडनीचा विकार आहे, असे अनेक लाखो प्रकारचे आजार आहेत. खरं. तर त्याच्याकडे आपण बघण्याचा दृष्टिकोन आपला सकारात्मक पाहिजे. असं आहे का सध्या की कोरोना झाला म्हणजे माणूस संपला, अशी परिस्थिती आहे का? असं नाहीये. बरोबर. असं नाहीये. एक खूप जण बरे दुसरं होत म्हणजे कोविड झाला म्हणजे म्युकर मायकोसिस झालाच असंही नाही. असंही हे नाही. असं आहे का? प्रत्येक पेशंट गाडीवर बसलं म्हणजे आपला ऍक्सिडेंट आता फिक्स आहे, 4 लोकांचा मृत्यू झाला म्हणजे असा विचार केल्यातला प्रकार आहे. हो, बरोबर. तर आयुष्यामध्ये थोडी रिस्क ही आपल्याला घ्यावी लागते, परंतु प्रिकॉशनरी मेजर्स जर प्रॉपर पद्धतीने घेतलेत, शरीराला काय लागतं, अन्न, हवा आणि पाणी, ते आपण चांगल्या पद्धतीने घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये मग परत एकदा हेल्दी लाईफस्टाईलकडे येतो आपण. लवकर उठणं, सकाळी ध्यानधारणा, योगा, प्राणायाम आलं. सात्विक आहार जो भारतीय संस्कृतीमध्ये दिलेला आहे, प्रॉपर पद्धतीचे प्रोटीन, मिनरल्स असतील, कार्बोहायड्रेट समप्रमाणात व्यवस्थित घेतलेत आणि जगण्यासाठी खायचं का खाण्यासाठी जगायचं, हा एक मुद्दा त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. खरं. तर थोडं मेडिटेशन प्रॉपर केलं, थोडी योगाची आसनं घरच्या घरी केलीत आणि मग सौख्य जे आहे ते कौटुंबिक सौख्य आहे, सामाजिक सौख्य आहे, तर शारीरिक आहे, मानसिक आहे, स्पिरिच्युअल हेल्थ ज्याला म्हटलं जातं, आध्यात्मिक आरोग्य, तर इंटेलेक्च्युअल आरोग्य, ही जर सगळी कॉम्बिनेशन केलीत तर आपलं शरीर आपल्याला छान पद्धतीनं जगता येते. जर आपण भीतीचं अननेसेसरी अनवॉन्टेड भीती, ज्याला म्हटलं जातं की क्यों व्यर्थ चिंता करते होते, गीतेत सांगितलेलं आहे आपल्याला की भीत्यापाठी ब्रह्मराक्षस असं आहे. आणि हिंदीमध्ये एक म्हण आहे, मन चंगा तो सब चंगा. तर पहिल्यांदा आनंदी वृत्ती जोपासा आणि ज्या गोष्टी आहेत त्याला संत गतीनं आत्मशांत होऊन जर आपण छान पद्धतीनं बघितलं तर या कोरोना काय अशा अनेक कितीतरी जरी आजार आले तर आपण चांगल्या पद्धतीनं त्याला तोंड देऊ शकणार आहे. आज नवीनच पहिल्यांदाच आजार आला असं काही नाही आहे. बरोबर. हे अनेक पिढ्या वेगवेगळे आजार आलेले आहेत. त्या वेळेला त्या प्रसंगांना कोल्हापूरनं तोंड दिले, संपूर्ण जगानं तोंड दिले. त्यामुळे सकारात्मक राहून आपण त्याच्यावर मात करा. असं आहे काय कोरोना झाला म्हणजे काय इलाजच नाही आहेत, सगळ्यांना म्युकर मायकोसिस होणार आहे वगैरे, असं काय अजिबात नाही. अजिबातच नाही. वन ऑफ द पॉसिबिलिटी. तशी वेळ कुणावरच येऊ नये, पण तशी वेळ आली तर काय करावं लागेल याच्यासाठी आपण हे सगळं हे केलं पाहिजे. अगदी बरोबर. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे योग्य पद्धतीचा आहार आणि छानशी झोप घेतलीत आणि जो वेळ मिळाला आहे तो आनंदाने करा. दुसऱ्याला काय, आपल्याला शेवटी रिबाउंड ऍक्शन ठरली आहे. मी कायम सांगतो, जे पेरणार आहे तुम्ही ते उगवणार आहे. आज आपण समाजाच्या प्रती, आता उलट ही संधी आहे की कोरोना काळामध्ये आपल्याला काहीतरी समाजाचं काम करता येतं. प्रत्येकानं आपापल्या परीनं, कोण इकॉनॉमिकली देईल, कोण ॲडवाईस देईल, कोणाचे 2 शब्द असतील, डॉक्टर लोक ट्रीटमेंट देतील, नर्सेस आहेत, फ्रंटलाईन पोलीस आहेत, आपण चांगल्या बातम्या लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, असं प्रत्येकानं जर कर्तव्य भावनेतनं काम केलं आणि समाज हा एक आहे, हम सब एक आहे,
या भावनेतनं आपण जर काम करत गेलो तर शरीराला फार रिक्वायरमेंट कमी आहेत आपल्या, खाण्याच्या रिक्वायरमेंट्स फार कमी आहेत आपल्या. प्रॉपर पद्धतीनं त्याला एक्सरसाइज, पुरेशी झोप दिलीत, प्रॉपर पाण्याचं हायड्रेशन प्रॉपर मेंटेन ठेवलं, जसं सरांनी सांगितलं मोकळी हवा आहे, आता व्हिटॅमिन डी, ई, व्हिटॅमिन सी हे आहारामध्ये जर आपण प्रॉपर पद्धतीनं ठेवलं तर आपले सगळे सणसुदी आहेत त्याच्यामध्ये हे सगळं धर्माच्या नावावर सायन्स सांगितलं होतं. प्रत्येक ठिकाणी अभ्यासपूर्णक आहेत सगळे पदार्थसुद्धा. तर छान पद्धतीनं आपण आपली जीवनशैली ठेवलीत आणि प्रत्येकानं आपलं आपलं नेमून दिलेलं काम जर चांगल्या पद्धतीनं केलं तर कोरोना काय, म्युकर काय, किस झाड की पत्ती आहे, कसं आपण त्याच्याकडे बघतोय, ह्या सगळ्या आयुष्यामध्ये गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि त्याचबरोबर आपण वॅक्सिनचा वेळ असेल तर ते एक मुद्दा मी सांगू इच्छितो. तर वॅक्सिनेशन किमान प्रत्येकानं पहिला डोस घेणं हे अतिशय गरजेचं आहे. बरोबर आहे. सुदैवानं आता सरकारनं सगळे अरेंजमेंट आपल्याला चांगल्या पद्धतीने केलेले आहेत. जी आता कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या बरोबर स्पुटनिक पण यायला हो, लागली. हो. तर तिसरी लस सगळे मिळतेय. सगळेच येणार आता. कोवॅक्सिन चांगली आहे भारतामध्ये, भारत बायोटेकची आहे, हैदराबाद संस्थेची. त्याचा दुसरा डोसचा आता आपण पिरियड वाढवलेला आहे. त्यानंतर कोविशिल्ड जी आहे तर ती सुद्धा चांगली वॅक्सिन आहे. आणि त्याचबरोबर आपण म्हटल्याप्रमाणे स्पुटनिक व्ही जी आहे ती हैदराबादमध्ये आत्ता परवाच त्याला परमिशन मिळाली डॉक्टर रेड्डीज बरोबर, रशियन आहे. तर त्याचे 2 डोस आहेत स्पुटनिक व्हीचे. स्पुटनिक एकच आहे असं ऐकलं होतं. असं म्हणतात, पण असं म्हणतात की एकाच डोसवरती ते भागेल. नाही, स्पुटनिक व्ही जे आहेत ते त्याला 2 डोस आहेत. बर. आणि स्पुटनिकचा आणखीन एक जे व्हर्जन येणार आहे स्पुटनिक लाईट, तर त्याचा असणार आहे तो सिंगल डोस असणार आहे. ओके. लस घेतल्यानंतर सुद्धा कोरोना होऊ शकतो ना? नक्कीच. आता कसं आहे, लस घेतल्यानंतर साधारणतः 15 दिवसानंतर आपल्या हा पुन्हा एक वेगळा खरं तर एपिसोडचा विषय आहे. हो, हो, त्यामुळे थोडक्यात मला सांगा. अँटीबॉडीज 15 दिवसानंतर पहिल्या डोस नंतर आपल्यामध्ये डेव्हलप व्हायला चालू होतात. पण लस घेतल्यानंतर 100% कोरोना होणारच नाही असं नाही आहे. त्याची टक्केवारी आहे. प्रत्येक लसची एफिकसी वेगळी आहे आणि म्हणजे कंपनी वाईज. आणि दुसरं असं आहे की प्रत्येकाची बॉडी कसा रिस्पॉन्स करते, बरोबर. तर त्याच्यानुसार आहे. तर एक प्रोटेक्शन म्हणून आपण डोस घेणं गरजेचं आहे. लस घेतली पाहिजे, पण त्याच्याबरोबर जे डॉक्टर वारंवार सांगतायत की हात स्वच्छ धुणं, मास्क वापरणं, सॅनिटायझरचा वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग याचा वापर केलाच पाहिजे. मला वाटतं आजच्या या एपिसोड मधून आमचा हाच प्रयत्न होता. म्हणजे वर्तमान काळात आपण जगलं पाहिजे की बऱ्याच वेळेला आपण भविष्यात माझ्या बिझनेसचं काय होईल, मग ह्याला असं झालं तर काय होईल. तर संकल्प सृष्टी आपण म्हणतो की निगेटिव्ह थॉट आपलं एवढे वाढत चालले जातात आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला कॉम्प्लिकेशन्स होतात. तर सकारात्मकता ठेवून अतिशय शांत पद्धतीनं आपण आत राहिलोत आणि जर प्रॉपर पद्धतीनं आपली दिनचर्या ठेवलीत आणि आपलं काम, नेमून दिलेलं काम जर छान पद्धतीनं केलं आणि प्रत्येक क्षण जर आपण आनंदात घालवायचा प्रयत्न केला तर हे आयुष्य जे आहे ते देवानं जी निर्मिती दिलेली आहे जॉयसाठी, आनंदासाठी दिलेली आहे, तर निश्चितपणानं आनंदाची निर्मिती होईल. कोरोनाच काय, म्युकर काय, असे अनेक जरी आजार आले तर त्यांना छान पद्धतीनं आपण तोंड देऊ आणि भविष्य काळात सर्वांनाच, तुम्हाला आणि आम्हाला, निरोगी आणि सुखी आणि आनंदी आयुष्य निश्चित मिळेल. यानंतर मी काहीच बोलणार नाही आहे. डॉक्टर संदीप पाटील आणि डॉक्टर संतोष कुलकर्णी या दोन्ही मान्यवर डॉक्टरांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी साध्या सोप्या शब्दात सांगितलेल्या आहेत. मला वाटतं आता या सगळ्याचा पॉझिटिव्ह विचार करून तशी कृती करण्याची वेळ आहे. कोरोना असू दे किंवा म्युकर मायकोसिस असू दे, आपल्याला त्याच्याशी लढायचं आहे, या दोन्ही आजारांना हरवायचं आहे आणि असंख्य विषाणू येतील त्यांच्यावरती मात करायची आहे. त्याच्यासाठी आपण आपली लाईफस्टाईल आणि आपण विचार करण्याची आपली पद्धत या दोन्हीबद्दल जर नक्कीच विचार केला तर ह्या गोष्टी शक्य आहेत. आज आमच्या स्टुडिओमध्ये हे दोन्ही मान्यवर डॉक्टर आले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.